कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी 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 जय 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 राम कृष्ण हरी हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले ओ साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले ओ साजनी सुख साजनी हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत आची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम
एवोनी नरदेहा विचारावे सार एवोनी नरदेहा विचारावे सार एवोनी नरदेहा विचारावे सार एवोनी नरदेहा विचारावे सार धरावा पैधीर भजन मार्गी धरावा पैधीर भजन मार्गी धरावा पैधीर भजन मार्ग चंचल चित्तासी ठेवोनी आठाई चंचल चित्ताची ठेवोनी आठाई चंचल चित्तासी ठेवोनी आठाई चंचल चित्ताची ठेवोनी आठाई संताची पायली न भावे संताची पायली न भावे संताची पायली न भावे भावाचा पै हात धरावा निश्चय 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 तेने भव भय देशोधडी भव भय देशोधडी हे भव भय देशोधडी नामा परते जगी साधन सोपे नाही 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 आवडीने गाई सर्व काळ आवडीने गाई सर्व काळ आवडीने गाई सर्व काळ तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा का म्हणे धन्य वंश त्या नरा का म्हणे धन्य वंश त्या नराचा का म्हणे धन्य वंश त्या नरा सा निश्चयाचा मेरू झाला ऐसा निश्चयाचा मेरू झाला सा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्तासी ठेवोनी आठाई चंचल चित्तासी ठेवोनी आठाई चंचल चित्तासी ठेवोनी आठाई संताचे पायली न भावे संताचे पायली न भावे ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमार जय जय विठोबार कुमाई जय ढोबार कुमार ढोबार कुमाई ढोबार कुमार जय जय विठोबार कुमाई ढोबार कुमार जय जय ढोबार जय जय ढोबार कुमार विठोबार कुमार ढोबार कुमाई कुमार ढोबार कुमाई ढोबार कुमार ढोबार कुमाई ढोबार कुमार ढोबार कुमाई ढोबार कुमार ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार ढोबार चले ये होने नर देहा एवो नीनर देहा विचारा विसार 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 धरावा पैधीर भजन मार्गी
धरावा पैधीर भजन मार्गी चंचल चित्तासी ठेवून आठाय चंचल चित्ता ठेवून आठाय संताची पायी लीन व्हावे पायी लीन भावे लीन भावे संताची पायी लीन भावे संताची पायी लीन भावे चंचल चित्ताची देवोनी आटाय चंचल चित्ताची देवोनी विठ्ठल 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 कुंडली वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकारा नाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर थोडा आवाज आवाज महाराज की जय विठ्ठल 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय जय
विठ्ठला 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 एवणी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई, संताची पायी लीन व्हावे, भावाचा पै हात धरावा निश्चय, तेणे भवभय देशोधडी, नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ, तुका म्हणे धन्यवंश त्या नराचा, ऐसा निश्चयाचा मेरू झाला, चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई, संताची पायी लीन व्हावे, संताची माथा चरणा, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, ओ श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं, गगननिहित पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना, अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं कृपाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजवानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, जयांचा जगी जनी जन्मनामार्थ झाला, जयाने वास सासनामात केला, जयाची आवाची नाम कीर्ती, नमस्कार माझा ब्रह्मचैतन्यमूर्ती, हे रघुवीर समर्थ, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता येवोणी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई, संताची पायी लीन व्हावे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग
विश्ववंद्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा अभंग मी आपल्यासमोर चिंतन सेवेसाठी घेतलेला आहे. श्री महाराजांच्या नामाभिधानाने मंडित असलेल्या ह्या उपासना केंद्रामध्ये नित्य उपासना आपली आहेच, परंतु विशेषत्वाने आजची हरिदिनी आहे, इंदिरा एकादशी आहे, पितृपक्षातली आहे आणि प्रत्येक एकादशीला होणारं कीर्तन, बाकीच्या तिथीनुसार होत असलेले विविध स्वरूपाच्या उपासना, त्यातील अत्यंत महत्त्वाचे एकादशीचं हरिकीर्तन आपण श्रवण करण्यासाठी या श्रवण मंडपामध्ये स्थित असलेल्या प्रभू समान असलेल्या सर्व श्रोत्यांच्या अंतर्यामी असलेल्या परमसत्तेला वंदन करतो. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बेल जरी गंगावती स्वीकाराल की या विनम्र भूमिकेने आपल्या अंतर्यामी असलेल्या रामतत्वाला, देवतत्वाला, परमतत्वाला मी वंदन करतो. महाराजांचा अवतार हा रामावतार आहे, नामावतारही आहे. नामावतार, नामानेच अवतार घेतला. आणि महाराज कुठं राहतात? गोंदवलेला नाही राहत, नामातच राहतात. महाराजांचं एक फार गोड विधान आहे, तुम्ही गोंदवलेला येऊ नका. बरं आहे महाराज, काय तुम्ही गोंदवलेला येऊ नका, तुम्ही रामनाम घ्या. महाराजांचे शब्द आहेत बरं. मी तुमच्या दारात कुत्र्यासारखं पडून राहील. काय शब्द आहेत, काय शब्द आहेत. अशा स्वरूपाचा मोठा असलेला नामाचा प्रचार प्रसार ज्यांनी स्वतः करून नामरूपच झाले, नामरूप झाले. 19 फेब्रुवारी 1845 ते 23 डिसेंबर 1913, 69 वर्षाचं असलेलं आयुष्य. म्हणजे नंतर महाराज नाही असं नाही, समर्थांच्या भाषेत बोलू, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल कोणी अंतकरणी, परी मी असे जगत जीवनी निरंतर. मी चिरंतन आहे. महात्मा जात नसतो, लक्षात घ्या. आणि तो समाधीत बसल्यानंतर आपल्या असलेल्या सगुण विग्रहाच्या काळामध्ये जे कार्य केलेलं असतं त्यांच्या 10 पट तो कार्य करत असतो, 10 पट कार्य करत असतो. केवढी मोठी नामनिष्ठा, केवढी मोठी नामश्रद्धा. सगळ्यांच्या अंतर्यामी हा नामाचा नंदादीप ज्यांनी प्रज्वलित ठेवला आणि भाळे भोळे भक्त सगळ्यांना ती साधना दिली. अत्यंत उच्च कोटीचे असणारे जगद्गुरु पदापर्यंत जाणारे डॉक्टर कृतकोटी असतील आणि अत्यंत भोळे भाबडे असणारी माणसं असतील. या सगळ्या जीवांच्या उद्धाराची काय एक जीवनाची आचारसंहिता आहे. कशाला दिलंय भगवंतानी जीवन? नुसतं जगण्यासाठी नाही दिलं, वागण्यासाठी दिलंय. नुसतं वागण्यासाठी नाही दिलं, उद्धरण्यासाठी दिलंय. आणि नुसतं उद्धरण्यासाठी नाही दिलं, जग उद्धरण्यासाठी दिलंय. जगाचा उद्धार नंतर बघू, पहिला आपला करू. महाराजांनी तो केलाय जगाचा उद्धार. नाही, एक टप्पे आहेत ना. पहिलं जगण्यासाठी नाही दिलं, वागण्यासाठी दिलंय. वागण्यासाठी नाही दिलं, उद्धरण्यासाठी दिलंय. उद्धरण्यासाठी नाही दिलं, जग उद्धरण्यासाठी दिलंय. अशी एक चढती भाजणी जीवनाची असावी. आणि म्हणून या अभंगाचा एक शब्दशः जर अर्थ आपण पाहिला, येवोनी नरदेहाला बाबांनो आलात, विचारावे सार, थोडा विचार करा, अंतर्मुख व्हा, इंट्रॉस्पेक्शन करा. हे नरा आत बघ जरा, सारखंच बाहेर किती पाहणार. विचारावे सार, आणि नुसता विचार करू नका. कारण की विचार जरी महत्त्वाचा असला तरी आचारो परमधर्म हा. लगेच महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय. विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी. टाळ पखवाज हार्मोनियमवरचं गायन एवढा भजनाचा सीमित अर्थ नाहीये. जनी जनार्दन एका जनार्दनी भजन. सगळ्या विश्वामध्ये परमात्म्याला पाहून त्या पद्धतीचा व्यवहार करणं याला भजन म्हणतात. विश्वमाऊली ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये बोलतात, देव देवोळ परिवारू का कोरोणी की जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा, का असं होऊ नये. एकाच दगडामध्ये कैलास लेणं जर आपण पाहिलं किंवा वाचलेलं जर असेल तर एकाच दगडामध्ये सगळं निर्माण झाले, अगदी कळसापासून तर पायापर्यंत. देव देऊळ परिवारू, काय ज्ञानोबारायांचं तीर्थाटन असेल, किती पाहणं असेल. देव देऊळ परिवारू का कोरोणी की जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा, का असा भक्तीचा व्यवहार होऊ नये. माझा इथं विषय आलाय की नुसता विचार करू नका, विचार तर व्हावाच, पण विचाराचं रूपांतर आचारामध्ये व्हावं. धरावा पै धीर भजन मार्गी. ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड ओवी येते. अर्जुनाला भगवान बोलतात, अर्जुना म्हणून माझी या भजना उचित तोची अर्जुना. कोण योग्य आहे, कोण लायबल आहे, कोण पात्रतेचा आहे. म्हणून माझी या भजना उचित तोची अर्जुना. गगन जैसे आलिंगना गगनाची, शिवम भूत्वा शिवम यजत. शिव होऊनच शिवाची पूजा करू, राम होऊनच रामाला भजू. काय शब्द.
सहज आता आठवलं म्हणून पाठवलं, काय असं मेसेज फॉरवर्ड करायचेच कालखंड आहेत ना. रामरायाला एकदा आपलं काय शबरी माऊलीला विचारलं होतं, काय गं म्हणले तू रामाला उष्टी बोरं दिली? म्हणले नाही दिली. नाही आम्ही ऐकलं तू उष्टी बोरं दिलीस. नाही म्हणले मी गोड बोरं दिली. मी गोड बोरं दिली. रामरायाला विचारलं भक्तांनी, प्रभू वनवासात आहात माहिती आहे आम्हाला, एवढी भूक लागली होती का? तुम्ही उष्टी बोरं खाली? तामस आहार आहे उष्टी बोरं खाणं किंवा उष्टाहार घेणं. राम म्हणले मी नाही उष्टी बोरं खाल्ली, मी गोड बोरं खाल्ली. ध्यानात येतं ना काय चाललंय. शबरी म्हणते की मी बोरं दिली ती गोड बोरं दिली. मी उष्ट देते हे माहीत असतं तर त्या माऊलीने दिलंच नसतं. उष्ट्याच्या पलीकडचं ते उन्मनीला मन गेलेलं होतं. काय भाषा, काय भूमिका. देणारी ती शिल्लक राहिलीच नव्हती. मी कुणीतरी देते आणि मग तो घेतोय असं नाही राहिलेलं. मी फक्त गोड बोरं दिली, मी उष्टी बोरं दिली. आणि खाणाराही म्हणतोय मी उष्टी नाही बोरं खाल्ली, मी गोड बोरं खाल्ली. मग कुणी उष्टी म्हणली? बघणाऱ्यांना तेवढं जमतं. यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं. आपण बऱ्याच वेळेला असं, पण घेणाराही कसा आहे आणि देणाराही कसा आहे आणि घेणाराही असा भक्तीचा व्यवहार का न व्हावा, हे भजन आहे. म्हणून अभंगाचा शब्दशः थोडा पहिला अर्थ घेऊ. काय गायलाय अभंग तो? येवनी नरदेहाला आलात विचार करा. आणि नुसता विचार करू नका, विचाराचं रूपांतर आचारामध्ये व्हावं म्हणून धरावा पै धीर भजन मार्गे. धीर टिकत नाहीत माणसं परमार्थामध्ये. आंब्याला काय कुठल्याही झाडाला मोहर येतो, प्रचंड मोहर येतो. मोहर एवढा येतो की पानं दिसत नाही, एवढा मोहर येतो. असं वाटतं यावर्षी खूप फुकट आंबे वाटणार, पण नंतर एखादा आभाळ आलं ना की बराच मोहर गळतो. त्या मोहराचं चाललं नाही. भक्तीच्या मार्गाला खूप लागलेले दिसतात. आणि असं एखादं कुठलं तरी आभाळ आलं ना की बरीचशी गळती होती. सगळे नाही गळत, त्याच्यात काही टिकणारे काही असतात. याचं कारण जर काही असेल तर चंचल असतं चित्त. एवढं करून तो स्वप्नातही नाही आला राव असेल का खरं द्या सोडून. सारखी धरसोड वृत्ती असते. म्हणून परमार्थाच्या मार्गावरती चालत असताना चालणाऱ्या साधकाला ते पुण्यपुरुष असं श्रुती माऊली म्हणत नाही, ते धीर पुरुष. परमार्थाच्या वाटेवरती चालणारी माणसं धीर गंभीर असावी लागतात. पुण्यपुरुष असतील ठीक आहे, पण त्याचं वर्णन करताना श्रुती माऊलीने वर्णन केलं की परमार्थाच्या वाटेने चालणाऱ्याला धीर पुरुष म्हटले. धीर धरावा लागतो. एका आमच्या महात्म्याचं विधान होतं, एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं. म्हणजे परमार्थ केल्याने संकट टळत नाहीत, पण आलेली कळत नाहीत. ध्यानात येतं ना, आलेली कळत नाहीत. धीर तो कारण साह्य होतो नारायण. धीर धरावा. मग श्री महाराजांच्या जीवनातल्या अनेक ज्या लीला आहेत, मग ते गंगेमध्ये असणारी ती नाव ज्यावेळेस तिच्यामध्ये पाणी शिरतं, महाराज तिथं पाय देऊन उभे राहतात आणि सगळे बाकीचे भयकंपित होतात. आणि कधी नाव पहिलं तीराला लावली, तीही लावली. सगळ्यांची जीवन नौकाही पहिलं तीराला त्यांनी कधी लावली कळलं नाही. धरावा पै धीर भजन मार्गे. आणि धीर का तुटला जातो? चित्त स्थिर नसतं. हे अर्जुनापासून सगळ्यांची ओरड आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. तू म्हणतोय मला चित्त दे, पण ते ठिकाण्यावर कुठे आहे? मन उधान वाऱ्याचे. आणि ते आता मोबाईलनी तर इतकं विस्कळीत झालंय, आउटडेटेड झालंय आयुष्य. स्वप्नही डाउनलोड करता येत नाही. संवेदनांना व्हायरस लागला आहे. दुःखही आता सेंड करता येत नाही. जुने पावसाळे उडून गेले तर डिलीट झालेल्या फाईलसारखे. घरही आता शांत असतं रेंज नसलेल्या मोबाईलसारखे. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हमध्ये संस्कारांना जागा नाही. फाटलेली मने जोडणारी इंटरनेटवरही जागा नाही. हँग झालेल्या पिशीसारखी मातीची स्थिती वाईट. नाती जोडणारी कुठं दिसत नाही आता वेबसाईट. 21व्या शतकातली पिढी केवढी मोठी क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत चालली, संवाद झालाय म्यूट. विज्ञानाच्या गुलामगिरीमध्ये केवढी मोठी चूक. आणि रक्ताच्याही नात्यांना पाहण्यासाठी आता लागतंय फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम. काय टाकायचे ते टाका. कधी 1900 काय ते 2009ची कविता आहे ती आजही तशीच लागू पडते. माझी नाही आहे कविता ती, एडके कोणतरी कोल्हापूरचे शिक्षक होते, त्यांची कविता होती, सहज वाचली, आठवली. नाही चंचल चित्ताबद्दल चाललं. चंचल चित्त असी ठेवून या ठाई. कुठं ठेवा? संतांच्या जवळ ठेवा, नाही तर देवाच्या पायाजवळ ठेवा. आणि हे होण्यासाठी ज्यांची चित्त स्थिर झालेली आहे त्यांच्या जवळ थांबा. संताची पायी लीन व्हावे, तिथं वाकायला शिका. कुठंतरी अशी एक जागा असावी. नाही महाराजांचंच वाक्य, कुठंतरी अशी एक जागा निवडा की मला काही कळत नाही असं म्हणा. सगळ्याला नका म्हणू, पण कमीत कमी एक कुठंतरी असं असावं की मला काही कळत नाही. आता मला काही कळत नाही हे काहींना कळत नाही, तो बराचसा भाग असतो. त्यांच्या पुढे कुर्तकोटी केवढे मोठे. महाराज माझ्या डोक्यामध्ये जे आहे ना ते सगळं काढून टाका. मी अमुक आहे, डमुक आहे, तमुक आहे. ते बोलले होते मला विवेकानंद व्हायचं आहे. म्हणजे कशाला विवेकानंद राहू दे एक, तुला कशाला व्हायचं? काय भाषा, काय शब्द. कारण की भरले ना नको ते सगळं मला रिकामं करा. तुम्ही रिकामं करा.
जळो माझे नाव मीपणा गाठीचे आणि संताची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. हे मातीचं ओझ आहे, त्याची मातीच होणार आहे आणि ते त्याचा विनाकारण अहंकार घेतलाय. तो संतांच्या चरण रजाने ते सगळं उतरावं, सगळ्या उपाध्या सगळ्या नष्ट व्हाव्यात म्हणून संताची पायली न व्हावे. शब्दशः अर्थ घेता घेता 2 तास त्याच्यात 1 तास त्याच्यातच जायचं सगळं. आणि मग काय करा, आचारसंहिता आहे मानवी जीवनाची असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पुढचा 3रं चरण आहे, भावाचा पै हात धरावा निश्चय. भावसंपन्न व्हा, सारखंच बुद्धिवाद सारखाच बुद्धिवाद असू दे ना, तो त्याला नमस्कारच आहे. पण तरी पण माऊली पुन्हा हरिपाठामध्ये येते, बुद्धीचे वैभव किती असाल टॅलेंट तरी अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. भावसंपन्न जीवन जगा. तुकोबारायांचा एक फार गोड अभंग आहे, मज भाव प्रेम देई प्रीती गुणवर्णावया स्तुती नको होऊ देऊ भावी अभावना. भावामध्ये अभाव होऊ देऊ नका देवा, भावसंपन्न माझं जीवन असू द्या. भावाचा फुलोरा मतीवरी ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. भावाचा पै हात धरावा निश्चय तेने भव भय देशदडी. आणि मी यासाठी अभंग हा खरं घेतला या चरणासाठी की जी महाराजांचा जीवन धर्म होता, नामापरते जगी साधन सोपे नाही आवडीने गाई सर्व काळ. आणि अशा स्टाईलने जो जगतो, या शैलीने जो जगतो, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला. अशा स्वरूपाचं एक निश्चयात्मक जगणं. आणि म्हणून आम्हाला मिळालेला देह, पूज्यपाद शंकराचार्य बोलतात ना, दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम. कशासाठी? देवाच्या अनुग्रहाच्या हेतूने आम्हाला 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. आता नंतरच्या 2 थोड्या बाजूला ठेवू, पण पहिली दुर्लभ असणारी गोष्ट मानवी जन्म आम्हाला मिळाला आहे, नरदेह निधान लागले. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, सार उत्तम गती. देवचे होईल म्हणती ते होती, देवची होईल म्हणती ते होती. तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे. 184 न चुके फेरा, 184 न चुके फेरा. गणित नाही जे दातारा, गणित नाही जे दातारा. 184 न चुके फेरा, 184 न चुके फेरा. गणित नाही जे दातारा, गणित नाही जे दातारा. नाटाचे अभंग म्हणून जवळजवळ 61 नाट आहेत तुकाराम महाराजांचे. मी ज्या बोलतोय त्या असलेल्या प्रमाणाला पुष्टी म्हणून याला प्रमाण देणं म्हणतात. म्हणजे सगळेच अनभिज्ञ आहेत असं काय नाही वारकरी कीर्तनाला सुद्धा. आणि एकच आहे, फक्त थोडी शैली जरा वेगळी आहे. मी बोलतोय त्याला ही पुष्टी आहे. तर कधी कधी म्हणतात तुमचं चाललं हे मध्ये काय बोलतायत, तर मी बोलतोय त्याला हे कलम कायद्याचं. नरदेह निधान लागले हाती. कसं आहे, उत्तम सार उत्तम गती. देवची म्हणती ते होती. याने ठरवता येतं तुम्हाला देव होता येईल. देवाची म्हणती ते होती. फक्त एक अडचणी, तरी का चित्ती न धरावे. फक्त चित्तामध्ये माणसं धरत नाहीत. थोडं बोलू का आपल्या लोकभाषेमध्ये, नर करे तो नर का नारायण हो सकता है. हो सकता है, होता येतं. हा एवढा मोठा अधिकार भगवंतांनी दिला. म्हणून गगनगिरी महाराजांचं चरित्र वाचत होतं, त्या चरित्रामधला पहिला श्लोक आहे, परोपकारार्थम इदम शरीरम. परोपकारासाठी भगवंतांनी आम्हाला शरीर दिलं. परोपकारार्थम इदम शरीरम ईश चिंतनार्थ इदम मनम. भगवंतांनी दिलेलं मन ईश्वराच्या चिंतनासाठी दिलं. विवेकार्थम इदम बुद्धी. चांगलं काय वाईट काय याचा विवेक. विवेकार्थ इदम बुद्धी ब्रह्मज्ञानार्थ जीवनम. काय संपलं जीवनाचं असलेलं जे इति कर्तव्यता आहेत. परोपकारार्थम इदम शरीरम. परोपकारासाठी हे शरीर दिलं. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी. महाराजांनी केवढा परोपकार केला. प्रपंचही छान केला, परमार्थही छान केला. आणि परमार्थ हा प्रारब्धाच्या भूमिकेतून होत राहतो.
आई म्हणली 2चे 4 हात कर. सखाराम देशपांडे आले, माझे महाराज काळजी आहे मुलीची. म्हणले काय काळजी आहे? तिचं लग्न कसं व्हायचं? म्हणजे काय लग्न होणार नाही. म्हणले आणदे. म्हणले मी करतो. आपल्या किती चौकशा असतात, किती पत्रिका पाहणं असतात. काय भाषा आहे. व्याहीचं घाली तर बसले घोळ पत्रिकांचा, नवरी पळून गेली, उपयोग काय त्याचा? विंदा करंदी करा. काय भाषा. टीका नाही पत्रिकेवर का, कृपा करून समजून घ्या. नाही महाराजांचं जीवन काय जे आहे ते, तुझी चिंता आहे ना, तुमची चिंता आहे ना. बरं आईची इच्छापूर्ती आहे, ही तर कुठली कामासक्ती नाही आहे. इतके गोंडस आहेत, खूप छान आहेत महाराज दिसायला, एवढं सामर्थ्य आहे, परम साक्षात्कार आहे. तुकामाईंनी दिलेलं ब्रह्मचैतन्य हे नाम आहे. आणि स्वतः सही करताना श्री ब्रह्मचैतन्य रामदासी, मी रामाचा दास आहे, अशा स्वरूपाचं स्वतःची अशी अस्मिता आहे. आणि गृहस्थी आश्रमामध्ये प्रवेश करताना दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लक्ष्मीबाईंचा स्वीकार करतात सहज. आणि परत सांगत नाही दुनियाला, बघा कोणीच नसतं केलं मी केलं, असं नाही आहे. काहींचा हा पण उपकार असतो. असं नाही आहे. काय भूमिका आहे जीवनाची. म्हणून सांगण्याचा समग्र भाव असा, थोडा उपकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार, आणि तो थोडा इकडे घ्या अजून, तुका म्हणे फार थोडा. किती संतांनी आम्हाला सांगितलं, छोटं छोटं तुमच्या माझ्या अंतर्यामी असलेल्या दैवी गुणांना पुष्टी देता संत. फार नका करू बाबांनो, नका घालू दूध, नका देऊ दूध कोणाला, जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. कारण की पूर्वीच्या काळी ताक विकत नव्हते लोक. भागवतामध्ये आलं तर इतकी समाज खाली जाईन की अन्न विकत राहीन. आता हॉटेलशिवाय जमतच नाही आपणाला. गरिबाची चूल पेटत नाही, श्रीमंताची पेटत नाही. म्हणजे गरिबाची पेटत नाही म्हणजे काही नसतं, आणि श्रीमंताची पेटत नाही म्हणजे सारखं पार्सल येतं. काय करावं त्याला, पेटतच नाही. नाही महाराजांचे शब्द कसे आहेत पाना, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. पण संतांची दूरदृष्टी काय असते काय माहिती. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा. नर देह दुर्लभ जाना, नर देह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. मध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. या संतांच्या म्हणा शब्दाला जरा स्वर बदलला ना की अजून वेगळा अर्थ होता. म्हणजे माऊलींना हरिपाठात काय सांगायचे, नसला पाठ सगळा हरिपाठ तरी माऊलींना म्हणायचं हरिमुखे म्हणा. नाही, म्हणा शब्दाला असं म्हणा, हरिमुखे म्हणा. बेलसरे बाबांना कुणीतरी म्हटलं, महाराज बाबा तुम्ही 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करा. केवी बाबा बेलसरे. कसं त्यांनी विनोद पण केला, फार गोड. आपण एरवी बोलतोच ना, आता हे 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांना म्हणले 2 शब्दात मनोगत व्यक्त करा. बाबा उभे राहिले, नमस्कार असा केला, बोलले नाहीत काय. म्हणले नाम घ्या, बसले. म्हणले बोला की. नाही म्हणले तुम्ही मला 2च शब्द सांगितले ना, एवढेच आहेत, नाम घ्या. येते ना ध्यानात. काय भाषा आहे. TN शेषन यांचं पण आठवलं मला. निवडणूक आयुक्त गेले बिचारे. रायमन मॅग्सेस पुरस्कार ज्यांना मिळाला, आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार. फार चांगल्या सुधारणा ज्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये आणल्या. तर ते अयप्पा मंदिराचं उद्घाटन होतं, पंतप्रधान पण होते ते होते. मग त्यांना म्हटलं की 2 शब्दात तुम्ही आपल्या भावना व्यक्त करा. ही इतकी माणसं शार्प असतात ना, कोण काय सांगता येईल त्या पद्धतीने वागायचं. ते उभे राहिले. आता लोक म्हणतील छान भाषण ऐकायला मिळेल.
आणि ते विचारले 2 शब्द म्हणले ना, ते म्हणले शरण अय्यप्पा, संपले काय. हा म्हणले असं काय झालं, नाही म्हणले 2च शब्द सांगितले ना, मी तेवढंच बोलणार आहे. काय भाषा आहे, शंकराचार्यांची भाषा तीच आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिवी, कोटी ग्रंथ जे सांगतात मी अर्ध्या श्लोकात सांगेल. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म वनापरा. म्हणून किती बोलले त्याच्यापेक्षा काय बोलले याला फार महत्त्व आहे. संतांची भाषा आहे, फार थोडा तरी परोपकार करा. वेळेस समारोप करायचा तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की 7ला आपली आरती थांबणारच आहोत आपण. येवोनी नरदेहा, नरदेहाला आलेला हात, मिळालेलं उत्तम स्वरूपाचं सारे थोडा तरी उपकार करावा. का उपकार करावा, कारण की आपल्यावरती आता हा सगळा महिनासुद्धा पितृपक्ष आहे, कृतज्ञतेची अभिव्यक्ती करणार आहे. अर्पणही आहे, तर्पणही आहे, समर्पणही आहे. आपण देवाला काहीतरी देणं हे अर्पण आहे, आपण देवाला कुठली एखादी वस्तू देणं अर्पण आहे, पितरांच्या नावाने देणं हे तर्पण आहे, आणि आपणच भगवंतांना देऊन टाकणं याला समर्पण आहे. असा अर्पण तर्पण समर्पणाचा काळ आहे. तर काय द्यायचं भगवंतांना, काय द्यायचं, हे समग्र जीवन त्यांना द्यावं. आणि ज्या समाजामध्ये आपण आहोत, कृतकोटी, मी पुस्तक वाचत होतो 1998चा चैतन्य काय रूप, तो आपला अंक निघतो दरवर्षी, चैतन्य काय चैतन्य प्रसाद 98चा अंक होता माझ्याकडे. ते कोणीतरी एक फार मोठे उच्च अधिकारी आले गोंदवल्याला, आणि डॉक्टर कृतकोटी होते, आणि श्री महाराजांनी खूप सन्मान वगैरे त्या व्यक्तीचा केला. ते बसले होते बाजूला, आणि त्यांच्या मनात आलं महाराजांना सगळी सारखी पाहिजेत माणसं. हा श्रीमंत आहे, हा उच्च विद्याविभूषित आहे, अमुक आहे तमुक आहे, त्याला एवढी का हायफाय ट्रीटमेंट देतात, VIP. बोलले नाही ते, मनात आलं, महाराजांनी ते जाणलं. नाही म्हणले तो माणूस आहे सगळ्या पदव्यांनी आणि सगळ्या गुणांनी युक्त, कारण की भगवंतांनी त्याला काहीतरी दिलेलं आहे. भगवंत जर त्याचा आदर करत असेल तर आपण त्याचा अनादर का करावा, म्हणून मी आदर केलाय, तो मोठा म्हणून नाही. काय शब्द आहेत, काय भूमिका आहेत. माझा विषय इथं आलेला आहे की आपण देणं द्यायचंय, अर्पण तर्पण काय द्यावं, थोडा तरी उपरोपकार. त्याचं ध्रुवपद ऐका, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि म्हणून ज्योतीने कधी विसरू नये आपण वातीमुळे आहोत, वातीने कधी विसरू नये आपण तेलामुळे आहोत, तेलाने कधी विसरू नये आपण पंथीमुळे आहोत, पंथीने कधी विसरू नये आपण मातीमुळे आहोत, आणि आपणही कधी विसरू नये आपण समाजामुळे आहोत. तो कधी समाज डोक्यावर घेतो, कधी पायदळीत उडवतो, पण त्याचं देणं लागतं. दत्त हलसगीकरांची सरांची कविता आहे सोलापूरची, ज्याची बाग भरून आली 2 फुलं द्यावीत, स्वर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, ज्याच्या दारात संपत्तीचे ढग झुलत आले त्यांनी ओंझळभर पाणी द्यावं, ज्यांची उंची गगनाला भिडलेली आहे त्यांनी मातीत पडलेल्यांना थोडं उचलून घ्यावं, सूर्यकुलाचा जन्म आपुला त्यांनी प्रकाशाचा गाव द्यावा. शब्द इकडे तिकडे होतील माझे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावा, इतका भगवंतांनी चांगला जन्म दिलेला आहे. आणि ही अर्थपूर्णता येते कधी, ती विचाराने येते. विचारा वाचून नपविजे समाधान, समाधानाचा बाप जर कोण असेल तर विचार आहे. विचाराच्या पोटी समाधान जन्माला येतं. विचारा वाचून नपविजे समाधान. आणि म्हणून समर्थांचा जो श्लोक आहे अत्यंत महत्त्वाचा, जगप्रसिद्ध. कोणाला मनाचे श्लोक बाकीचे पाठ नसतील तरी ह्या मात्र पाहिजे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधून पाहे. आणि आपला फक्त अर्थ असाच काढलेला आहे आपण की कुणीही सुखी नाही या जगात, मग कशाला परमार्थ तरी करायचा. जगी सर्व सुखी असा कोण आहे प्रश्नचिन्ह, आणि त्याचं उत्तर आहे विचारी, तिथं स्वल्पविराम. जो विचारी आहे ना तो बाबा सुखी आहे. विचारी मना तुची, जो विचारी आहे आणि जो सद्विचार करतो, देवाचा विचार करतो, दिव्यत्वाचा विचार करतो, आपल्या गुणावगुणांचा विचार करून गुणांची अवगुणांची वजाबाकी करून गुणसंवर्धन वाढवतो. मग समर्थांची पावन भिक्षा आठवा की सगळी. कोमलवाणी दे रामा, विमल करणी दे रामा, बहुजन मैत्री दे रामा, अंतरपारक किंवा अंतर ओळख दे रामा, ही सगळी पावन भिक्षा मला द्या. डॉक्टर CV रामन आपल्या देशाचे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यांना नोबेल मिळालं, विद्यार्थी दशेमध्ये असताना 25 मुलांची काय तुकडी होती, FY 12वी FY असं वगैरे असेल. हे सगळे भावी आमदार, आपलं आमदार नाही हे आता भावी सगळं असतं ना, भावी शास्त्रज्ञ होते. खूप टॅलेंटसी CV रामन यांची. 25 जणांची तुकडी होती आणि मूल्य शिक्षणाचा तास होता असं गृहीत धरा. आणि सरांनी विचारलं, सांगा मुलांनो, जगामध्ये प्रत्येकाने एक सांगायचं, वाईट काय सांगायचं. आता ती सायंटिस्ट जवळजवळ पुढं होणारी मुलं, फार स्कॉलर्स, क्रीम होती अगदी अशी. एक म्हणलं भ्रष्टाचार वाईट आहे, कोण म्हणलं हिंसाचार वाईट आहे, कोणी म्हणलं लोभाचार वाईट आहे, दुसरं म्हणली काड्या टाकणं वाईट आहे, लोकांचं बळकवणं वाईट आहे, परस्त्री परनारीकडे वाईट नजरेने पाहणं वाईट आहे. आता किती वाईट गोष्टी सांगायच्या त्या मुलांना. CV रामन यांच्यावरती वेळ आली. म्हणले रामन सांग पटकन, वेळ झालाय, वाईट काय जगामध्ये. म्हणले माझ्या वर्गमित्रांनी सांगितले 24 जणांनी, मी एकटा 100 गोष्टी वाईट काय ते सांगेल.
पण सर माझा प्रश्न आहे अगोदर तुम्हाला. सर म्हटले नाही मूर्ख, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून तुझे प्रश्न काय आहेत. त्यांची बुद्धिमत्ता सगळ्यांना आदर होता. सर म्हटले काय रामन तुझे प्रश्न काय आहेत. सर माझा एक साधा प्रश्न आहे. मुलांचे सुद्धा कान टवकारले कारण की हा शिक्षकांनाही कोंडीत पकडणारा होता. म्हणजे सर माझा प्रश्न आहे थंडी असते का. काय प्रश्न विचारला. डोंगर काय तो पोखरून उंदीर काढल्यासारखं. बरं गंमत अशी होती की थंडीचे दिवस होते, सकाळची वेळ होती, टेम्परेचर अगदी 4°C बर्फ पडायची वेळ झालेली होती. कानामध्ये कानटोप्या, हात मोजे, स्वेटर सगळं घालून सगळी पोरं पॅकबंद आली होती जशी काय चंद्रावर चाललेत. आणि अशा भयानक थंडीत त्यांनी प्रश्न विचारला सर थंडी असते का. पोरांनी पण अरे काय प्रश्न विचारला, आम्हाला वाटलं की आमच्या ज्ञानात काहीतरी भर पडेल. सर म्हणले अरे थंडी असते, गुलाबी थंडी, बोचरी थंडी, कडाक्याची थंडी, आता थंडीची लाट, थंडी असते. सर थंडी नसते. म्हणले रामन मग काय असतं. सर थंडी नसते, उष्णतेची कमतरता असते. सरांची पण भुवया उंचवली. बरोबर आहे तुझं, मी अशा पद्धतीने विचार नव्हता केला. म्हणजे अजून दुसरा काय प्रश्न आहे तुझा. जवळजवळ असाचे सर. सर अंधार असतो का. म्हणजे अंधार असतो, निबिड अंधार, काळा कुट्टा अंधार, घनदाट अंधार, कितीतरी विशेषण आहेत अंधाराला. पोरं मग बोलायला लागली सर अंधार नसतो, प्रकाशाची कमतरता असते. म्हणजे असंच उत्तर आहे. म्हणजे सर तुम्ही आम्हाला भौतिकशास्त्र शिकवता आणि फिजिक्समध्ये थंडीची आणि अंधाराची चर्चा नसते, प्रकाश आणि तापमानाची चर्चा असते. म्हणून त्या परिभाषेमध्ये तुमच्याकडून उत्तर अपेक्षित होतं असं म्हणण्यापेक्षा तसं मला वाटलं होतं म्हणून मी त्या पद्धतीने बोललो. ठीक आहे आमच्या ज्ञानामध्ये भर पडली, तुझा विचारचा वेगळ्या पद्धतीचा आहे. पण ते माझ्या प्रश्नाचं उत्तर सर जसं थंडी नसते, प्रकाशाची कमतरता असते, अंधार नसतो, उजेडाची किंवा काय ते पहिलं थंडी नसते, उष्णतेची कमतरता असते, अंधार नसतो, प्रकाशाची कमतरता असते, तसं जगात काही वाईट नसतं, चांगुलपणाची कमतरता असते. आणि हे सगळं चांगुलपण विचारातून येतं. अभंगाचं पहिलं चरण. विचारावे सार, येवोनी हृदया विचारावे सार. येवोनी हृदया विचारावे सार, येवोनी हृदया विचारावे सार. धरावा पैधीर भजन मार्गी, धरावा पैधीर भजन मार्गी, चंचळ चित्ताची ठेवणी आठाई, चंचळ चित्ताची ठेवणी आठाई. पहिल्या चरणामध्ये आपण थोडा प्रवेश केलेला आहे. येवोनी नरदेहा विचारावे सार. विचार करा, सार करा. कधी कधी काय होतं, विचार करावा, पण तत्त्वज्ञानामध्ये अशी एक व्याख्या आहे की विचार करणं सगळ्यात अवघड आहे. तसा खाण्यापिण्याचा विचार सगळ्यांचाच चाललेला असतो. नित्य उठून या खावयाची चिंता आणि खावयाचाच विचार चाललेला आहे. पण काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. म्हणून देकारदे नावाचा विचारवंत म्हणाला होता, आय थिंक देअर फॉर आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे. मी तोच नाही, काय अशी बाहेरची नावं सांगितलं असं वाटतं महाराजांचा अभ्यास फार आहे. आपल्या संतांनी केव्हाच सांगून ठेवलं आहे, लक्षात घ्या. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. जो विचारच करत नाही आत्मतत्वाचा त्यापेक्षा दगड बरे. आणि भगवंताचे ज्ञानेश्वरीतले ओव्या आहे का, माझी या भक्तिवीन जळो तयाचे जियाले पण, आग लागो त्याच्या जगण्याला. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, ही भगवंतांनी केलेली निंदा आहे किंवा भगवंतांनी केलेला थोडा उपहास आहे. तो उपहास त्याचा राग मानू नये, तर आपण थोडं अंतर्मुख व्हावं या भूमिकेतून येतो.
कुणाला तरी अपमानित करायचं अशी ज्ञानोबारायांची भाषा नाही येते. जाऊ द्या, माझा मुद्दा अशा स्वरूपाचा. येवनी नरदेहा विचारावे सार, काय करावं धरावा पै धीर भजन मार्गे. इथं टिकून राहावं लागतं. त्या राजकारणातलं एक वाक्य आहे की त्या विस्तवातून म्हणजे मोठ्या आगीतून जर निखारा बाहेर पडला तर त्याला काही अस्तित्व राहत नाही, तो थंड होतो. तसं उपासनेतून बाहेर पडला ना की माणूस थंड होतो. सारखं उपासनेत राहावं, मग 40 वर्षे 50 वर्ष असं सातत्याने त्याचा एक ना एक दिवस परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. धरावा पै धीर भजन मार्गे. गड आला पण शिवमोग्याला धडा शिकून झाला. आणि सरांनी विचारलं, मुलांनो या धड्यातून काय शिकलात? विनोबांनी आपल्या गीतेवरची प्रवचनं त्याच्यामध्ये ती बोधकथा सांगितलेली आहे. एक विद्यार्थी म्हणला, सर गुरुजी आम्ही ना तानाजी मालुसरे यांचा पराक्रम शिकलो. एक म्हणला, नाही तानाजी मालुसरांची स्वामीनिष्ठा शिकलो. मुलाचं लग्न बाजूला ठेवून गेले म्हणजे स्वामीनिष्ठा शिकलो. कुणी म्हणले शेलार मामाचा पराक्रम शिकलो, अमुक शिकलो, तमुक शिकलो. कुणी म्हणलं की ती कल्पकता आम्ही शिकलो, घोरपडीच्या दोर लावून ते वरती गेले. आणि एक मुलगा तो तत्वज्ञानाची भाषा खूप जाणणारा होता, छोटा होता, आणि तो म्हणाला, सर मी आहे ना दोर कापायला शिकलो. नाही म्हणजे दोर कापायला शिकलं म्हणजे काय? नाही म्हणजे दोर चढून सगळे ते मावळेवरती गेले. तानाजी मालुसरे दारातीर्थी पडले, मावळे पळायला लागले. आणि मग सूर्याजी आडवा झाला आणि त्यांनी 2 मिनिट फक्त भाषण केलं. तुम्ही का पळून चाललात मला माहिती आहे, ज्या दोरांनी चढलो त्याच दोरांनी उतरून आपण पोराबाळांमध्ये जाऊ, संसारामध्ये छान रमू. मलाही वाटतंय की तुमच्या अगोदर पळून जावं, पण काय झालंय दुसऱ्या शत्रूंनी त्याचा वापर करू नये म्हणून मी दोर कापून ठेवलेला आहे. लढून मारा नाही तर उड्या टाकून मारा, 2 पर्याय आहेत तुमच्याकडे. मग ते बाकीचे म्हणले, काय आता दोरच नाही, उड्या टाकून मेलो तर काय, पळालो हे पलायनवादाची तर शिक्का बसेलच. आणि कोण देणार आहे नंतर पेन्शन? मग लढून तरी मरू. आणि मग तो किल्ला ताब्यामध्ये आलाय. त्या किल्ल्याचं नाही, ह्या जीवनाच्या सुद्धा इंद्रियांसवडी लपू नको, धरावा पै धीर भजन मार्गे. आणि ही सेवा भजन, भज सेवायाम, भजन या शब्दाचा अर्थ सेवा. मग ती संतांची सेवा असेल, साधूची सेवा असेल, गुरूंची सेवा असेल, समाजाची सेवा असेल, राष्ट्रांची सेवा असेल, राष्ट्राची सेवा असेल. श्री सावरकरांच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर देहाकडून देवाकडे जाताना देश नावाचा देव मधी लागतो आणि त्याची सेवा करावी लागते, त्याची सेवा करावी लागते, त्याशिवाय त्याच्या दारामध्ये प्रवेश मिळत नाही. हे सगळे दरवाजे पार करत करत पर्यंत जावं लागतं. धरावा पै धीर भजन मार्गी. धीर तुटला जातो कारण की चित्त स्थिर नसतं. काय करावं त्या चित्ताचं? चंचल चित्ताची ठेवोनी ठाई, ओ चंचल चित्ताची ठेवोनी ठाई, चंचल चित्ताची ठेवोनी ठाई, संताची पायी लीन व्हावे, संताची पायी लीन व्हावे, चंचल चित्ताची ठेवोनी ठाई, चंचल चित्ताची ठेवोनी ठाई, पायी लीन व्हावे, पावे चंचल चित्ताची ठेवोनी ठाई, ठेवोनी ठाई. चंचल चित्तासी ठेवोनी ठाई. प्रत्येक चरणाचा आपण शब्दशः अर्थ घेतलेलाच आहे. पण चित्त अस्थिर राहतं. अर्जुना त्याचा स्वभाव आहे, तो स्वभाव ते सोडत नाही. पण तरीसुद्धा अभ्यासेनं तू कौंतेय, अभ्यास त्याला दिला पाहिजे. तो बैठकीचा दिला पाहिजे, तो नामस्मरणाचा दिला पाहिजे. प्रेमनिधी नामदेव महाराजांचं दुखणं आहे का माहिती आहे सगळ्यांना. अमृताहुनी गोड, देवालाच बोलतात, नाम तुझे देवा मन माझे केशवा काबा नेगे. कीर्तनी बैसता बसलोय कीर्तनात निद्रे नागविले, ही तर छान झोप येते. कीर्तनी कोणी, आमचा एक दुसरे एक महाराज आहेत मित्र, ते म्हणले झोपायच्यासाठी बघा का होईना कीर्तनात या, एक दिवशी जागे व्हाल. काय भाषा. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, येऊ दे झोप, ती तरी कुठे येते. मन माझे गुंतले विषय सुख. नामदेव महाराज, सांग पंढरी राया काय करू याशी, म्हणून ते ओशो म्हणायचे. त्यांचं तत्वज्ञान काय फार पटलं आपल्या लोकांना असं काही नाही, पण ते त्यांचं वाक्य काय फार छान आहे. ते म्हणायचे की आपण जिथं असतो तिथं नसतो, आपण जिथं असतो तिथं नसतो.
ठीक आहे, पण जिथं नसतो तिथं असतो. ही सगळी मनाची असणारी सगळी भूमिका आहे. चंचल आहे चित्त. ते प्रेमानंद जे महाराज आहेत वृंदावनचे, ते साधक अनेक प्रश्न विचारतात ना, येतात त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप. त्यांना कोणीतरी साधकाने विचारलं, महाराज नामामध्ये मन लागत नाही. त्यांनी उत्तर काय दिलं, म्हणजे कोणाचं लागतं? त्यांना देत आहे ना, बरं वाटतं ना असं ऐकलं ना. म्हणजे महाराज नामामध्ये मन लागत नाही. ते म्हणजे कोणाचं लागतं? मग काय करायचं? लावायचं असतं. लागत नसतं, ते लावायचं असतं. लावायचं असतं. आणि एकदा लागलं ना की मग तुकोबारायांचे प्रश्न आहे. देखलिया आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. यांचं चित्त स्थिर झाले. त्यांनी सांगावं चंचल चित्त अशी ठेवून या ठाई. ते म्हणतात पहिले तुकोबाराय, सगळ्या संतांची हीच ओरड आहे, काय काय करीतो या मना. देवाला म्हणतात, देवा परी ते नाही के नारायण, ऐकत नाही आमचं मन. फार चंचल आहे, बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. मी सुद्धा सांगता सांगता घरी जाऊन आलो. तुम्हाला कळलं सुद्धा नाही. काय भाषा आहे. आपलंही आलं, आपल्या मनावर आपलं निगराणी राहिली पाहिजे, लक्ष झालं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचे फार गोड ओवी आहे, या मनाचे एक निके. या मनाचं एक चांगलं आहे. त्याला जर परमात्म्याचं सुख जर दाखवलं तर ते तिथंच थांबतं, तिथं स्थिर होतं. हा याला मनोजय म्हणतात, लक्षात घ्या. तो सहजासहजी होत नाही, परंतु आपण पाठीमाग माघार घ्यायची नसते, ते सतत लावायचं असतं. चंचल चित्ताशी ठेवून या ठाई. विश्वमाऊली या मनाला भुंग्याची उपमा देतात. सांडी तू अवगुण झुणू रे भ्रमरा, झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋणु रे भ्रमरा, ऋणु सांडी तू अवगुण रे भ्रमरा, ऋणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. लता दिदींनी गाऊन अजरामर अभंग केलाय ज्ञानोबारायांचा, प्रसिद्ध आहे. कुठल्या भुंग्याचं भ्रमरगीत वगैरे नाहीये, मनाचंच चाललंय. ऋणू झुणू गुणू भुनू सारखंच चाललंय त्याचं. भ्रामरी प्राणायाम नाही म्हणत मी. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. टाकी तू नाही, टाकलेलं परत घेता येतं. सांडलेलं नाही भरता. चहा सांडला कसं काय भरता? सांडला. अवगुण सांडून टाक. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. तुला ह्या फुलावरून त्या फुलावर जायची सवय आहे ना तुला. चरण कमल दलू रे भ्रमरा. तुला मकरंदच घ्यायचा ना, भगवंताचे चरण रज आहेत किंवा चरण कमल आहेत. भोगीतून निश्चळू रे भ्रमरा. पण भुंग्याला राग आला, म्हणजे आपल्या जीवाला. काय माऊली आमच्याच उपासना केंद्रात यायचं, आम्हाला अवगुणी म्हणायचं. ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास, त्याचं माप काढू नये. नाही मी नाही काढत. ज्ञानोबारायांना असं आपण काल्पनिक जरा हे करू ना. ज्ञानोबाराय त्या भुंग्याला म्हणतात, तुला अवगुणी नाही म्हणत रे. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. काय शब्द.
मानवी जन्म मिळणं हे भाग्य आहे, पण ते परमात्म्याच्या चरणी लावणं हे सौभाग्य आहे. सौभाग्य सुंदर उरे भ्रमरा, चरण कमल दलुरे भ्रमरा. तिथल्या मकरंदाचं तू सेवन कर. मग या विषयावर त्या विषयावरती तुला जाण्याची गरज नाही. याचे सुख तुम्हा कळली यावरी, या देवाचं सुख तुम्हाला कळालं मग दारोदारी न हिंडाल. माणसाची जीवाची किती भ्रमंती चालली, ह्या दारातून त्या दारातून त्या दारातून, नुसते दारातूनच नाही, मग ह्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मात त्या जन्मात. हे अशी आमची भ्रमंती होऊ नये. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने दी, संसार व्यसनी पडोने दी, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम समागम. शांती ब्रह्मनाथ महाराजांचा अभंग आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. हे प्रभू माझं मन तुझे चरणी लागो. आता काकडा सुरू होईल, कार्तिक स्नान समारंभ. माझे चित्त तुझे पाया मिठी, माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी. देवा काही करा, तुम्ही काहीतरी करा, चित्त लागत नाही. माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही. धरोण या भाई भव हा तारी दातारा. मी हे तुलाच का सांगतो, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळा मनी, धन्य तुची विठोबा. आता माझं साह्य येथे करावे देवा. प्रभू मला जमत नाही, आता तुमचं साह्य येऊ द्या. म्हणून श्री महाराज म्हणायचे की राम करताय, रामाला करता माना, तुम्ही काही करू नका. पण आपलं काय होती गंमत, सक्सेस हॅज मेनी फादर्स. यशाला खूप बाप असतात. फेल्युअर इज ऑलवेज ऑर्फन. अपयश कायम अनाथ असतं. आणि चांगलं झालं की मग मी केलं, आणि काय वाईट झालं की मग ते त्यांच्या नशिबाने झालं. सगळंच देणं टाकून तिकडं. नको पडो गुंफी, नको पडो त्यागी, लावून या सरे अंगी देवाची, तुझं चित्त निर्मळ होईल. आता ठीक आहे, चंचल चित्त आहे, मग त्याला शुद्ध करायचं असतं. खूप आता त्याच्यावर खूप बोलता येईल, स्वतंत्र कीर्तन करता येईल. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे. हे सगळे दोष नामचिंतनाने जातात. तसं शास्त्राने एका दोषाला एक साधना सांगितलेली, पण नामसाधनेने हे सगळं जातं. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. संपलं. म्हणून चंचल चित्तासी ठेवून या ठाई. आणि तुम्हाला जमत नसेल तर ज्यांचं चित्त स्थिर झालेलं आहे, संताची पायी लीन व्हावे. अशा ठिकाणी माणसांनी वाकावं की वाकल्यावर उंची वाढते. कसं काय महाराज, वाकल्यावर उंची कशी? वाकल्यावर उंची कमी होते. उंची वाढवण्यासाठी माणसं टाचावर करतात, उंच टाचाच्या चपला घालतात उंची दिसावी म्हणून. वाकल्यावर उंची वाढते. अशा जागा 4-5 जागा आहेत. आई वडिलांचे चरण वाकल्यानंतर उंची वाढते, सद्गुरूंचे चरण वाकल्यानंतर उंची वाढते, देवाचे चरण वाकल्यानंतर उंची वाढते. काय भाषा आहे? वाकल्यावर उंची वाढणाऱ्या जागा आहेत. संताची पायी लीन व्हावे, विनम्र व्हावं, नम्र व्हावं. ज्ञानेश्वर महाराजांचे 4थ्या अध्यायातल्या ओव्या ऐका. भगवान बोलतात, अर्जुना मला समजण्यासाठी तद्विधी, त्याचा विधी ठरलेला आहे. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञानम. ज्ञानी नस्तत्वदर्शन, तत्वदर्शी महात्म्याला शरण जा. आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणियाथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपुले. 21 अपेक्षित नाही, मग अपेक्षित आपुले. सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधिले संकल्पाने. ही त्या संतांच्या चरणराजाची महत्ता आहे, सामर्थ्य. वाकल्यावर उंची वाढते. हुरडा पार्टीला कोणतरी आपल्या पुण्यातलं पोरगं गेलं गावात, आमच्या तिकडं मुळशीमध्ये. मित्र होता आमच्या ग्रामीण भागातलाच. आणि ती सगळी कणसं अशी तो मळ्यामध्ये फिरला, कणसं तोडून आणली होती. त्याचं ते हुरडा भाजणं वगैरे चाललेलं होतं. पण शेतात फिरला तर काही ज्वारीची कणसं अशी वाकलेली होती, काही, सगळी नव्हती वाकलेली. त्याने त्या मित्राच्या आजोबाला विचारलं, आजोबा ही काही कणसं का वाकलेली आहेत? म्हणजे तू किती शिकला? म्हणजे गावठी भाषेत. म्हणजे मी BSc ॲग्री. बरं, तुला माहिती नाही? बरं, म्हणजे गाथा वाचला का नाही? वाचतो का नाही? म्हणजे नाही वाचला. म्हणजे तू नाही वाचत, आता गाथा वाचत नाही, तू वाचत नाही. म्हणजे असं का बोलता बाबा? नाही म्हणले, हे गाथ्यामध्ये लिहिलंय, संत वाङ्मयामध्ये लिहिलंय. म्हणजे कंस का वागता सांगू? एका बीजा केला नाश, मग भोगिले कनिस.
मातीमध्ये एक बीज टाकलं जातं, ते स्वतःला संपून घेतं, त्याच्यात अंकुरण होतं, त्याची वाढ होते, कणसं येतात आणि त्या कणसाला वाटतं अरे मी एवढा मोठा, एक दाणा पेरला जवळजवळ हजारो दाणे लागलेत, हे माझं नाही आहे, माझ्या काळ्या आईचं आहे. मग त्या कणसाला असं वाटतं की आपण मातीला नमस्कार करावा. ध्यानात येत आहे ना? कणसाचं नाही चाललं, माणसांचंच चाललंय. येते ना त्यांना. अशी वाकलेली कंस, विनम्र झालेली कंस. सामान्य समजू नका. नम्र झाला भूता तेने कोंडिलय अनंता. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जयाची विनय ही संपत्ती. विनम्रता म्हणजे लाचारी नाहीये, सगळं मोठेपण, सगळं शहाणपण असून. अहो ज्ञानोबारायांपेक्षा कोण मोठं आहे? ज्ञानदेव वैष्णव मोठा. पण पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे. ज्ञानोबारायांचं नाव घेतल्यानंतर ज्ञान होतं. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. वासुदेव स्वरूपाला पोचतो. आणि ते ज्ञानोबाराय म्हणतात एरवी तरी मी मूर्खू. ते म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले, एथ माझे उरले पाईकपण. ही विनम्रता संताची पायी लीन व्हावे. मी तिसऱ्या चरणाकडे येतोय. आपलं जीवन भावसंपन्न असावं. कसं असावं? तिसरं चरण. भावाचा पायात धरावाने भावाचा पहात धरावा निश्चय, भावाचा पहात धरावा निश्चय. भावाचा पहात धरावा निश्चय, भावाचा पहात धरावा निश्चय. भय देशधणी भय देशोधडी तेणे भय शोधडी, चळचिताची ठेवोनी आठाई, चळचिताची ठेवोनी आठाई. भावाचा पै हात धरावा निश्चय, भावसंपन्न असावं, श्रद्धा आपल्या जीवनामध्ये असावी. भगवानही बोलतात ना, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानाला ज्ञान मिळतं. पुढे काही अटी टाकलेल्या आहेत. परंतु भावसंपन्नता, भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती, बोलू नये. फार वेगवेगळी चिंतनं आपण ऐकतात. बहुश्रुत आहात, खूप जाणते आहात, खूप अंतरंग साधना आहे आपली सगळ्यांची. मी काय नवीन सांगणार. परंतु शब्द तो बोलू नये हा शब्द सगळीकडे लावायचा. भावेविन भक्ती बोलू नये, बळेविन शक्ती बोलू नये, आणि भक्तीविन मुक्ती, भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू. हा बोलू नये ना सगळ्याला लावायचा. भावेविन भक्ती बोलू नये, बळेविन शक्ती बोलू नये, आणि भक्तीविन मुक्ती, भक्ती न करता तुला मुक्ती बोलूच नये. आपण नाही का म्हणतात एवढे पैसे, तुम्ही पैशाचं बोलूच नका. असं जसं असतं ना, तुम्ही बोलूच नका. ह्या गोष्टी ह्या अटी टाकलेल्या आहेत. भावसंपन्नता अत्यंत महत्त्वाची, भावमय अत्यंत महत्त्वाची आहे भूमिका. याचा अर्थ सारखं डोळ्याला पाजर यावा, सारखं भावना विवश व्हावं असं नाही आहे. बुद्धीलाही फार मोठी मान्यता दिलेली आपल्या संतांनी. ते विल्यम वर्ड्सवर्थ जे निसर्ग कवी आहेत इंग्लंडचे, ते म्हणले किती झाला छान. विनोबा म्हणायचे की नदी म्हणजे परमात्म्याची करुणा वाहते, कृपा वाहते. ते म्हणले विज्ञानाचा अभ्यास करता करता ते पाण्याचं रेणूसूत्र कळाल्यामुळे H2O, त्यामुळं भावच निघून गेला. ती करुणा नाही, सारखं असं H2Oच वाटायला लागलं. येते ना ध्यानात. पाण्याचं रेणूसूत्र जरी H2O जरी असलं तर ते आता त्या ज्ञानामुळं काय झालं, त्याच्यातली भावसंपन्नता मरून गेली माझी. विनाकारण ज्ञान प्राप्त करून घेतलं. ज्ञान घेऊ नये असं मी म्हणत नाही, पण आपली असणारी भावनिक जी श्रीमंती आहे ती अत्यंत महत्त्वाची. सगळ्यांना प्रख्यात असणारी कथा आहे. 2 वर्ष असा दुष्काळ पडलेला भयानक. एका महात्म्याने सांगितलं चला आपण महादेवाला प्रार्थना करू, आणि त्याच्या प्रार्थनेने आदल्या दिवशी सांगितलं उद्या सोमवार आहे, सगळ्यांनी महादेवाची प्रार्थना करायची, सगळ्यांनी यायचं, आणि मी तुम्हाला शब्द देतो भगवंत आपल्या प्रार्थनेला कौल देतील आणि भरपूर पाऊस पडणार आहे. तर काय म्हणले किती दिवस पाऊस नाही, एक असा छोटा ढगसुद्धा आकाशात येत नाही, पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा, आणि 2 वर्ष झालेत. आता काय पडणार आहे. पण आता बाबांचे शब्द ऐकायचे म्हणून निघाले सगळे लोक.
पण त्याच्यामध्ये एक मुलगा इतका श्रद्धावान होता की तो छत्री घेऊन आलेला होता. बाकीचे म्हणे कशाला आणली छत्री, म्हणजे बाबांनी सांगितलं ना उद्या पाऊस पडणार आहे, संपलं एवढंच आहे, बाकी काही नाही. बाकीचे आपले करायची करू, त्यांनी सांगितलं ना करू, साशंकित असलेलं मन. पण त्या बाळाचा एवढा विश्वास आहे, त्याची निरागसता एवढी आहे की बाबांनी सांगितलं उद्या प्रार्थना करणार आहेत आणि भगवान शिवजी त्याला कौल देणार आहेत, पाऊस पडणार आहे. मग अशा पावसामध्ये आपली फजिती व्हायला नको म्हणून छत्री घेऊन आलेला आहे. याला भावसंपन्नता. देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, तो पुरे भाव. पूजा अर्चा वाव सर्व जाना, पूजा अर्चा वाव सर्व जाना, मनापासो निया करिता कीर्तन, मनापासो निया करिता कीर्तन, सोनिया करिता कीर्तन, मनापासो निया करिता कीर्तन. या प्रमाणाला हे त्यांनी दिलेलं प्रमाण, आमचं काय असं काय ठरवून नसतं, त्यांचाही पाठा खूप आहे, आलेल्या विषयाला ते समर्पक प्रमाण देतात. पण ज्ञानेश्वरीतला पुन्हा पत्रम पुष्पम फलम तोयम हा गीतेतला श्लोक आणि त्याच्यावर भाष्य करताना माऊली देवाच्या मुखामध्ये शब्द घालतात. अर्जुना हे बरं तिथं असं विशेष सांगितलं नाही हेच फळ पाहिजे, सफरचंद पाहिजे, बेलाचंच पान पाहिजे असं नाही. पत्रम पुष्पम, कोणतंही पत्र, कुठलंही पान, कोणतंही फूल, कोणतंही फळ आणि कोणतंही पाणी, कुठलं गंगेचंच पाहिजे असं काही नाही. आम्ही भावाचे पाहुणे भलतया, आम्ही फक्त भावनेचे भुकेलेलो आहोत. मग उष्टी बोरं खातो, मग कोरड्या असलेल्या पोह्यावरती तो असं फकेमारी कोरडीची, ऐका महिमा आवडीची, सांगण्याचा समग्र भाव अशा स्वरूपाचा. इतकं असलेलं आपलं संवेदनशील पवित्र पावन असलेलं मन असावं म्हणून भावाचा पै हात धरावा निश्चय. वेळ संपत आली हो, पण काय करू आता. मला असं वाटलं तुमच्या पुढं कसं काय मला 2 तास नाही तेवढ्याच वेळात घेणार आहे. 2 तास निघतील की नाही मला बोलायला, माझी ततमम होत होती. तुम्हाला सगळे इतके सुज्ञ आणि एवढे अभ्यासू आपण सगळे आहात, पण राहिला अर्धा तास राहिलेला आहे. सगळ्यात समारोप करतोय मी, पण सांगू का नको गोष्ट. काही वेळेस असं वाटतं की ह्या भाकड कथा आहेत, सोपी, अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यातलं अगदी सत्यता म्हणण्यापेक्षा तत्वबोध असतो. एक महात्मा होता, नदीच्या पलीकडे नदीमध्ये वाहणारी, आणि एक राधा नावाची गवळण, म्हणजे ती गोकुळातली नाही, ही अलीकडची राधा गवळण. ती दूध घालायला संध्याकाळची यायची. गावामध्ये काही 4-5 घरं असेल तिथं दूध घालायचं. आणि एक महात्मा होता, त्याचं पुराण वगैरे चालायचं, काय असंच 4 ते 6 वगैरे किंवा 6 ते 8 वगैरे चालायचं. सायंकाळच्या वेळेला 6 ते 8 2 तास किंवा 7 ते 8 असं पुराण चालायचं. बरं, कालचा परवाचा पाऊस, इतका भयानक पाऊस, नदी दुथडी भरून वाहत होती. जनसंपर्क तुटलेला होता, विस्कळीत झालेलं होतं. या गावची लोक या बाजूला, पलीकडची लोक पलीकडच्या बाजूला, नावा बंद होत्या. आणि काय झालं, यांचं पुराण आपलं नित्यनेम करायचा तो चालू होता. आणि ही राधा गवळण आली गावात. काही 4 ठिकाणी तिने दूध घातलं, आणि दूध घालायचं त्या महात्म्यांना पण दूध घालायची, काय 1-2 लिटर असेल ते. आणि कोपऱ्यात कुठेतरी आपली ती कथा पुराण ऐकायचं आणि निघून जायचं. आणि हे पुराण सांगत होते. अरे पुराण सांगताना राधेकडे लक्ष गेलं. म्हणजे पाऊस एवढा भयानक आहे, नदी दुथडी भरून वाहते, जनसंपर्क तुटलाय, ही आली कशी काय दूध घालायला. प्रवचन संपल्यानंतर पाया पडायला आली. म्हणले राधा तू? हा म्हणले मीच, दूध घालायला आले. अगं म्हणले ठीक आहे, आले चांगलं झालं, पण पाऊस केवढा पडतोय, नदीला उतार नाही आहे, तू आली कशी? म्हणले महाराज 5 वर्ष तरी ऐकते तुमची प्रवचनं, परमात्म्याच्या नामाने भवसागर पार होतो असं तुम्ही म्हटला. म्हणले नदीला काय फरक पडतोय, म्हणून मी नाम घेतलं, नदीवर चालत आले. हे म्हणले ते प्रवचनात चांगलं असतं, तसं खरं नसतं. अहो असं कसं, मी तुमच्या सांगितलेल्या कथेवर पूर्ण विश्वास ठेवला आणि मी पाण्यावरून चालत आले. आणि एवढंच नाही, आता परत मला घरी जायचंय, परत जाणार आहे. म्हणजे तू चेष्टा करते का माझी? अहो चेष्टा, आता बरं आहे का मी तुमचं ऐकलं
आणि त्या वचनावर विश्वास ठेवून मी चालत आले. आता परत जाणार आहे मी. बघ खोटं नको बोलूस. अहो खोटं काय, परत बोलायला लागले. ते महात्मा म्हणले मला जमेल. आता बरं आहे, आता तुम्हाला 2 तप झाली, 24-25 वर्ष तुम्ही सांगताय, मी 5 वर्ष आपलं ऐकलंय. एवढे ऐकण्याने झालं. तुम्ही तर काय महाराज, आता तुम्ही केवढे मोठे. मग नदीच्या तीरावरती आले. म्हणजे चला आपण जाऊ चालत. नाही म्हणजे जाऊ चालत, पण तू चालून दाखव. ती गेली चालत पाण्यावरून. म्हणजे परत ये. ते परत आले आणि म्हणले चला मग महाराज आता परत. मला जमल का, मला जमल का, मला जमल का. तर म्हणले जमन. आहो आता तुमचं ऐकून आम्ही एवढे. अहो शिष्य जरी इतका, मी शिष्य पण नाही, असा काय अनुग्रह घेतला नाही. आपलं ऐकायचं कानावर चांगलं पडतंय म्हणून. आणि एवढा विश्वास ठेवून मी आता तुमच्या समोर पाहिलं ना. मी काय नजरबंदी काय, जादूगार आहे काय, कोण, साधी भोळी बाई मी. म्हणले जमल ना. म्हणले मी महाराज आहे तुमच्याबरोबर, चला. महाराजांनी धोतर वगैरे असं आवरलं, कमरेला खोचलं, गेले कंबरभर पाण्यात गेले. हात चालले तेवढ्यात तिने हात दिला वर काढलं. म्हणले राधा तुला जमतंय, मला का जमत नाही. म्हणले महाराज जमिनीवर चालावं, असं सरळ चालावं ना. तुम्ही ते आवरावरीतच तुमचा विश्वास सगळ्यांनी गेलेला आहे. तिथंच तुम्ही बुडालेला आहात. समजतंय का. नाही आहे बाळबोध कथा, पण समजून घ्या भावना काय असते, भूमिका काय असते. भावाचा पाय हात. भाव या शब्दाचा अर्थ श्रद्धा आहे. म्हणून तुमचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, थॉट ग्रुप बी पॉझिटिव्ह असावा. सकारात्मक स्वरूपाची विचारधारा अव्याहतपणे. राम चांगलंच करणार आहेत. महाराजांना किती काही लोकांनी कोंडीत पकडलं. म्हणजे आम्ही काय कोणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो. एक चिकित्सक असा बुद्धिवादी आला. म्हणजे महाराज दररोजचा प्रसाद असतो तुमचा आमटी भाताचा. म्हणजे राम देतो ना. तर बटरखाना कशाला काढलाय, ते बंद करा. नाही म्हणजे करावं लागतं रे. आणि ते सुद्धा होतं ते रामाच्याच कृपेने होतं. नाही नाही राम आम्हाला देतो ना खायला, तर ते बंद करा. रामाने एकदा एखादी तरी प्रचिती दाखवा की राम देतो कसा ते. म्हणजे ठीक आहे या उद्या. प्रवचन सुरू झालं आणि आतल्या बटरखान्यातल्या लोकांना सांगितलं, आचार्यांना काही करू नका, स्वयंपाक वगैरे करू नका. झालं. बाकीचे म्हणले काय महाराजांची परीक्षा पाहताय हा माणूस. आणि त्याच्यासाठी महाराज पण त्याला वेडी लागलेत, काय असं झालंय तसं झालंय. प्रवचन वगैरे सुरू झालं, आरती झाली, भोजनाच्या पंक्ती बसणार, काहीच नाही ना. आज विनमुख सगळे जाणार, काही फक्त त्याच्यासाठीच आलेले असतात. ते म्हणले हे काय आज कुठंच वास नाही आमटीचा, काय नाही, फोडणी नाही, काय नाही, काय नाही. नाही म्हणले मी रामाला सांगितलंय काळजी करू नका. आणि तेवढ्यात बैलगाडी एक आली आणि त्या बैलगाडीमध्ये पुरणपोळ्या, आमटी वगैरे असं सगळे असलेली सामुग्री, शिदा सामुग्री, तयार असलेली सामुग्री होती. ती व्यक्ती महाराजांच्या पाशी आली, दर्शन घेतलं. म्हणले महाराज रामाला नवस केला होता, पुत्रप्राप्ती होऊ दे. रामाने ते सगळं इच्छा पूर्ण केली. आता तो नवस फेडायला मी आलोय, हा प्रसाद तुम्ही तेवढा घ्या. समजलं ना. हे दररोज नाही करायचं. सारख्या देवाच्या परीक्षा नाही पाहायच्या. काय भाषा आहे, काय भावना आहे, काय श्रद्धा आहे, समजून घ्या. खूप मला सांगता येईल पण आता वेळ कमी आहे आपल्याकडे. भावाचा पै हात, अशी देवाची परीक्षा घेऊ नये. पण आलाच कोणी तर त्याची श्रद्धा दृढ करण्यासाठी हे प्रसंग महात्म्याच्या जीवनामध्ये शेकडो वेळा घडत असतात. भंडारा डोंगराला नाव काय, शिवाजी महाराजांचे 1400 सैनिक आलेत. तुकाराम महाराजांना भाकर मिळते का नाही ही भ्रांत होती, पण 1400 लोकांना भंडारा करून घातलेला आहे त्यांनी. इथं आपलं मग बुद्धिवादीपणा. मग ते कशाला शेती करायची, काय करायचं. नियम हे अपवादाने सिद्ध होत असतात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. ऐका संतांची प्रमाण. महाराज बोलतात काय ते, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे राणोराण कल्पतरू. आम्हाला सोन्याचे डोंगर निर्माण करता येतात. कल्पतरू कुठंतरी स्वर्गात असतात, आम्हाला कल्पतरूची वनच्या वन लावता येतील. पण आम्ही या नादी जर लागलो, पर्याय दुर्लभ विठोबाचे पाय. पण विठोबापासून आम्ही या रिद्धी-सिद्धीच्या मागं लागलो तर दूर जाऊ. म्हणून आम्ही त्या गोष्टी करत नाहीत. कारण की परमात्मा हा जीवनाचा प्रधान विषय. मत परमो मत कर्मो मदभक्त संघ मदभक्त संघ वर्जिता निर्वैर सर्वभूतेषु यस मामेती पांडव. ज्यांनी मीच जीवनाचा विषय केला, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. म्हणून महाराजांनी कधी धनाची अपेक्षा केली नाही. जे मिळेल त्यामध्ये करा. कर्ज काढून उत्सव साजरे करू नका. काय शब्द आहेत महाराजांचे. कर्ज काढून करू नका. महाराजांच्या ज्या 4 आज्ञा आहेत त्याच्यामधली ही 4थी आज्ञा आहे. जे काय असेल त्याच्यामध्ये करा. रामरायाच्या इच्छेमध्ये राहा. साधा असलेल्या आमटी भातापासून कोणाला वर्जित करू नका. काय भावना आहेत. कधीतरी आता ते आदिवासी भागातले लोक यायचे, पंक्तीला बसले की कोणीतरी एखादं पातेलं, कोणीतरी एखादा गडवा, कोणीतरी एखादी
एखादं ताटली वगैरे अशी काय, ते चोरायचे, लोक घेऊन जायचे. पण तिथले साधक होते ना, ते महाराजांना सांगायचे, महाराज हे जेवतात आणि कोणीतरी वाटी नेतं, कोणीतरी लोटी नेतं. महाराज म्हणायचे, ते नेणारे आहेत ना, ती माहेरची लोक आहेत, आपल्या माहेरच्या मुली आहेत. महाराज काय म्हणायचे, नाही तुम्ही इथले आहात ना, त्या माहेरवाशिनी आहेत, माहेरची लेख आली तर त्यांचा अधिकारी घेऊन जातील, तुम्ही इथं सासरचे आहेत ना, तुम्हाला काय कमी पडतंय. काय महात्म्याचं अंतकरण आहे. त्याला म्हणतात भावना. भावना म्हणतात. भावाचा पै हात धरावा निश्चय, तेने भवभय देशोदडी. संसाराची भीती सगळ्यांनाच आहे. ऐसा दुस्तर भवसागर नेनो कैसा उतरू पार, कामक्रोधादी सावजे थोर दिसता ती भयंकर. पण भावसंपन्नता परमात्म्याच्या विषयीचा, देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त, झाले एकचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. मधलं भजन घेतो आणि नंतर राहिलेल्या निर्धारित 20 मिनिटामध्ये भैरवी सहित थांबतो. मधलं भजन संप्रदायाचा नियम असतो, एक मधलं भजन आणि त्यानंतर पूर्वरंग उत्तररंग नाही, चरणानुसार मी येतोय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी टाळी वा. ताई हार वगैरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. येवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी. चंचल चित्तासी ठेवोनी या ठाई, संताची ए पायी लीन व्हावे. भावाचा पै हात धरावा निश्चये, तेने भवभय देशोधडी. चंचल चित्तासी ठेवोनी या ठाई, संताची ए पायी लीन व्हावे. किती गोष्टी बोलाव्यात, महाराजांचं चरित्र सांगावं का. तसं अभंगाच्या भूमिकेतून थोडं थोडं ओझरतं चरित्र आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. सद्गुरूंच्या भेटीसाठी किती महाराजांनी केलेली भ्रमंती, किती महापुरुषांचं घेतलेलं दर्शन, राधामाईंचं घेतलेलं दर्शन, अण्णा महाराजांचं घेतलेलं दर्शन, त्यानंतर रामकृष्ण परमहंसांचं घेतलेलं दर्शन. माणिक प्रभूंनी सांगितलं की तुम्ही अक्कलकोट स्वामींकडे जा. अक्कलकोट स्वामींनी सांगितलं माझ्याकडे काम नाही तुझं, तू दुसरीकडे जा. माणिक प्रभूंकडे गेले, रामकृष्ण परमहंसांकडे गेले आणि मग तुला तो अवलिया महात्मा भेटेल. आणि त्या भूमिकेतून तुकामाईंनी केलेला अनुग्रह. बाकीच्या वारकऱ्यांनी सांगितलं होतं फार फक्कड महात्मा आहे, पिशाच्यवत बालवत अशा स्वरूपाची जी महात्म्याची रूपं आहेत. काय म्हणले, टोपडा असतं, कुठं चलीम असते हातामध्ये बांगड्या आहेत, कधी शिव्यागाळ देतात आणि त्यांच्या असलेल्या परीक्षेला तू जर उतरला तर तुला पूर्ण अनुग्रह देतील. प्रचंड छळलेलं आहे, पण तो सगळं त्यांनी ती तितिक्षा जी असावी लागते साधकांच्या. छळले म्हणजे काय, छळायचं म्हणून छळलं नाही, किती कसोटीला उतरतायत ती परीक्षा तुकामाईंनी घेतली. आणि रामनवमीच्या परम पावन दिनी भर दुपारी वनामध्ये जाऊन त्यांच्यावर हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. विश्वमाऊली ज्ञानोबारांची फार गोड व्हावी. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवची तुके महेशेशी, शिवत्वाला ते जीवन पोहोचतं. अशा स्वरूपाचा अनुग्रह महाराजांवर झाला आणि त्यांना तिथं नामाभिधान झालं की तुला आता हे सगळं ब्रह्ममय सगळं जग दिसतंय, तू ब्रह्मचैतन्य झालास. ध्यानात येतं ना काय चाललंय. मी काय चरित्र सांगावं, माहिती नाही का तुम्हाला. हे सगळं खूप सगळं माहिती आहे, पण तरी वानावे ऐकावे त्याची सदा माहिती असलं तरी
का आपलं अंतःकरण शुद्ध होतं. प्रशंसा तो चित्र की नहीं चरित्र की होनी चाहिए. चित्र तो एक दिन में बनता है, चरित्र बनाने के लिए पूरी जिंदगी देनी पडती है. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या सम व्हावे, हाच मिळतो बोध खरा. आणि महाराजांचं हे चरित्र जरी एका वाक्याचं एका शब्दाचं जरी असलं तरी देवाची ओवी ऐका. अर्जुना तेही प्राणा परवते, मज आवडते निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. माझ्या भक्ताचं चरित्र जो गातो तो मला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. म्हणून एक वाक्य ऐका, फार नाही भक्त होता आलं तर जे भक्त आहेत त्यांचं चरित्र गाऊ, त्यांना चांगलं म्हणू. मुलाचं कौतुक केलं की आईला प्रचंड आनंद होतो, भक्ताचं कौतुक केलं, भक्ताचं चरित्र गायलं की परमात्म्यालाही आनंद होतो. सामान्य स्वरूपाचं चरित्र नाही आहे संतांचं. म्हणून सांगण्याचा भाग की पवित्र होईना चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. पण काय झालं, लोकांना नको त्यांची चरित्र ऐकायला वाटतं. देवाचे चरित्र नाठवे सर्वता आणि विनोदाची कथा गोड वाटे. सगळा टाइमपास चाललेला आहे, त्याच्यामध्ये काय विशेष रस निष्पत्ती नाही आहे. माणसांचं काय आहे जीवन जे रसमय. परमात्मा रसय वैसा, रसमूर्ती आहे परमात्मा, सामान्य नाही. तो प्रेममूर्ती आहे, तो रसमूर्ती आहे. रासक्रीडेमधलं भगवंताचं जे वर्णन येतं, सगळ्या गुणांनी नटलेला परमात्मा, पण माणसं तिथं रस घेत नाहीत. सई रे सई नाटक हाऊसफुल, आणि खूप चर्चा म्हणून एका बाईने तिकीट काढलं. 9 ते 11चा 9 ते 12चा शो होता आणि गेली नाटकाला. मिस्टर नव्हते तिचे बरोबर, बसली नाटकाला, पुढच्या लाईनीमध्ये बसली. तिकीट काढलं, हाऊसफुल होतं, ते मिळालं तिला तिकीट. नाटक सुरू झालं 5-10 मिनिटात आणि लगेच झोप आली तिला. म्हणजे दोन्ही बाजूला कोण पुरुषच मंडळी होती, अशी मान पडली खांद्यावर. तर ते ऐकणारे सगळे आता रसिकच होते, पाहणारे. त्यामुळे हो ताई, मला ते पाहता येत नाही, तुम्ही मान हे करा, काय झालं, सॉरी. मग तिने पुन्हा परत 5 मिनटं असे काहीतरी डोळे वटारून पाहिलं ते नाटक. पुन्हा परत त्याच खांद्यावर, दुसरीकडे नाही, त्याच खांद्यावर. खांदा तरी बदलायचा ना. म्हणलं अहो काय होतंय तुम्हाला? नाही हो काय, जरा सॉरी झोप येते. पुन्हा 5-10 मिनटं पाहिलं, परत पुन्हा तिसऱ्यांदा. आता म्हणजे झोप येते तर घरी जाणार. ती म्हणजे 800 रुपयाचं तिकीट काढले. माणसं पैसे वसूल करण्यासाठी काय करतील सांगता येत नाही. बरं हाऊसफुल नाटक, त्यामुळं मागं जाऊन बसायला जागा कुठं नाही. आता त्याला टेन्शन आलं ना खूप. आता कसं काय नाटकाचं होणार, खोबरं होणार नाटकाचं. लिंक लागावी लागते हो, कीर्तनाची पण नाटकाची पण. त्याला थोडा विक्षेप होत होता. बरं नाटकाची गंमत अशी असते की स्टेजवरती प्रकाश असतो, प्रेक्षकांवर अंधारात असतो. जरा थोडं वेगळं वाक्य, लोकांना अंधारात ठेवून केलं जातं ते नाटक. ही नाटकावर टीका नाही बरं का, आपलं वाक्य आलं म्हणून पाठवलं, पटलं घ्या, नाही तर त्याच्यात दुरुस्ती करा. तो माणूस म्हटला की ताई मी डॉक्टर आहे. म्हणजे मी काय करू? म्हणले ही गोळी घ्या. म्हणजे कशाची? झोप न येण्याची. झोपेच्या गोळ्या ऐकल्यात, झोप न येण्याच्या नाही. म्हणजे नवीन निघालेली घ्या. हा म्हणले माझी ती बाटली पाण्याची गाडीमध्येच राहिली. नाही म्हणले ही गिळायची नाही, चगळायची गोळी घ्या. दिली चगळायची गोळी. ती बाई चगळत राहिली, अजिबात डोळ्याला डोळा नाही. 2 तासाचं नाटक छान पद्धतीने पाहता आलं. आणि नाटक सुटल्यानंतर म्हणले सर धन्यवाद, थँक्यू. म्हणले जर गोळी असेल तर द्या, दुसरं काय एखादी स्ट्रीप द्या, मी पैसे देईन. नाही म्हणले स्ट्रीप वगैरे काय नाही, एकच गोळी होती. नाही म्हणले गोळी एक होती ना, मला पाहिजे तो गोळ्या. कीर्तनाला गेले, प्रवचनाला गेले, सारखी झोप येते. सकाळची दुपारची केव्हाही झोप येते. एरवी नाही येत पण ते अशा वेळेस येते. नाही ना तुमच्याकडे गोळ्या, मग गोळ्यांचं नाव द्या. म्हणजे नाव देता येणार नाही ताई. म्हणले का? अहो झोप येण्याच्या गोळ्या असतात, झोप न येण्याची गोळी अजून निघाली नाही. म्हणले तुम्ही काय दिलं? म्हणले गोळी नव्हती, माझ्या शर्टाचं बटन होतं. येते ना ध्यानात? बाई बटन सगळत राहिली. बाईची गोष्ट नाही, प्लॅस्टिकच्या बटनामध्ये काय रस आहे हो. सिद्धांत अशा स्वरूपाचा आहे ज्याच्यात रसच नाही, ती गोष्ट माणसं सगळीत राहतात. आणि रामरसाची येत चवी आन रस रुचती केवी. रामाचा रस ज्याच्या जिभेला लागला त्याला बाकीचे रस आवडणार नाहीत. म्हणून ती रस निष्पत्ती होण्यासाठी कसं नाम गावन कसं घ्यावं, अभंगाचं 4थं चरण. नामा परते जगी साधन सोपे नाही. नामा परते जगी साधन सोपे नाही. परते जगी
साधन सोपेना नामा परते जगी साधन सोपे आवडीने गाई सर्व काळ आवडीने गाई सर्व काळ चंचल चित्ताची ठेवोनी आठाय चंचल चित्ताची ठेवोनी आठाय गाई सर्व काळ आवडीने गाई सर्व काळ चंचल चित्ताचे ठेवोनी आठाई चंचल चित्ताचे ठेवोनी आठाई. देवाकडे जाणारी अनेक साधनं आहेत. वाईट आहेत असं काही नाही, पण ती अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत क्लिष्ट आहेत. संतांची प्रमाण आहेत. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तरे केला राज्य भार चाले ऐसा. त्याचा पूर्वार्थ असा आहे की एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. इथं विठोबाचे नाम म्हणजे कुठले तुम्हाला जे आवडेल ते. नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजोनी संसारी तारू झालो. काय भगवान बोलतात, नामाच्या हजारो नौका मी जीवनसागरामध्ये सोडलेल्या आहेत, सजवलेल्या आहेत, नटलेल्या आहेत. नाम हा शब्द नाही आहे. नामाचा महिमा किती महाराजांनी गायला. नामासाठीच जन्म झाला, नामातच ते राहिले. मकरंदबुवा रामदासींचं कीर्तन ऐकत होतो त्यावेळेस ते म्हटले की गोंदवल्याला का जावं महाराज, आपल्या मनावर नाव गोंदवतात. काय शब्द आहे, काय भाषा आहे. नाही बाकीचं निघून जातं ना, गोंदलेलं तसंच राहतं ना. ते नाम कोरलेलं नाही, गोंदवलेलं राहतं. गोंदवलेलं त्यासाठी जावं, त्यासाठी जावं. काय चैतन्य आहे आजही तिथं, सगळं अद्भुत आहे. लक्षात घ्या किती नामाबद्दल संतांनी. तुका म्हणे नाम वेदाशी आगळे. वेद एका बाजूला ठेवा. अरे वेदप्रणीत आपला धर्म आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. तुका म्हणे नाम वेदाशी आगळे ते दिले गोपाळे फुकासाठी. नाम सगळ्या गुणांनी युक्त आहे, फक्त नामामध्ये एक दोष आहे. तुका याला सांगायला महाराज, नामामध्ये फक्त एकच दोष आहे. काय दोष आहे? नाम फुकट आहे. हाच दोष आहे त्याचा. नाम फुकट आहे. नाम फुकाचे फुकाचे. जनाबाई महाराज देवा पंढरी रायाचे फुकट आहे नाम. ते दिले गोपाळे फुकासाठी. फुकट आहे त्यामुळे फुकटचे लोकांना किंमत नाही. लक्षात घ्या. दुधाचा टँकर गळका असतो का? नाही. पेट्रोलचा नाही, अजिबात नाही. फक्त पाण्याचाच गळका असतो. का? ते फुकट आहे ना. फुकट. तसं तेही विकत आहे पण त्याची किंमतच नाही. जे फुकट असते. बरं सगळ्यात महत्त्वाचं काय, एक वेळेस नसलं पेट्रोल तर थांबू. कोरोनामध्ये काय, पण पाणी नसलं तर काय, पाणी जीवन आहे ना. तसं नाम आमचं जीवन आहे. संत महात्मे बोलतात नाम जीवन आहे. आणि म्हणून काय आपला संप्रदाय हा भावना प्रधान आहे, तो बुद्धी प्रधान आहे, तो सगळ्या गोष्टी. पण त्याच्या पलीकडे जाऊन तो कळसस्थानी जर घ्यायचा असेल तर तो नामप्रधान आहे. नामप्रधान आहे. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. तुकोबारायांची भाषा. संताची व्याख्या करताना अनेक व्याख्या झाल्या. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. नामस्मरणाशिवाय दुसरं काही करत नाही. टाना टोना नेने जडाबुटी चमत्कार उठाउठी. तुकोबाराय बोलतात. तुका म्हणे काय तुका म्हणे अंगारा जयाचा भक्त कानोबाचा तोही नव्हे. अंगारान दुपारा जो असतो तो कानोबाचा, कृष्णाचा भक्त नाही, तो रामाचा भक्त नाही. म्हणून सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा. अहो रामरायाला म्हटलेलं आहे संतांनी, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ क्षामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. आम्हाला पुन्हा जन्ममरणाच्या राडगाडग्यातून मुक्त होण्यासाठीच नामात राहायचंय. पण तुझं जर नाम मिळत असेल तर आम्ही पुन्हा जन्म घेऊ. तुका म्हणे गर्भवाशी सुके घालावे आम्हाशी. फक्त एक करायचं, हृदयातून तुवा नव जावे. काळजातून तू जायचं नाही. तुझं नामस्मरण आम्हाला व्हावं. आणि जर महाराज सांगत असतील तर आवडीने गाई सर्व काळ. आणि महाराजांनी रामनाम जर आपल्याला दिलंय तर त्या रामनामाचं 2 मिनिटं भजन करूया महाराजांची. सगळे राम 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 राम
एक आवर्तन 7 रामनामाचं होते. राम 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 राम. जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. जयाची या वाचा पुढे भोजे, देव बोलतात नाम नाचत असे माझे. नाम नाचावं, मोहनाताई चित्रे म्हणतात असं नाचावं. नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्र ओळखीचे एक वेळा मुखा यावया. सारखंच आपण आपल्याला गिल्टी फील करू नये, न्यूनगंड असू नये. कधीतरी भाग्यवान म्हणावं. राम येतंय ना, नाम महाराजांची कृपा येतंय ना. सारखं काय पापी म्हणायचं स्वतःला. अहमगंड सुद्धा वाईट असतो, न्यूनगंड सुद्धा वाईट असतो. सारखं आम्ही पापी कशाला. येतंय ना राम नाम, आम्ही पुण्यवान आहोत. आणि ती चाल होते आज गोकुळात रंग. नाही म्हणजे एखाद्या नामाला चाल असली की बरं जातं गाडीमध्ये. राम राम असं चालीत असल्यावर बरं असतं जरा. म्हणजे मी काय, मला अजिबात संगीत तज्ज्ञ मी नाही. हे सगळे आलेले आहेत, जरा बरे साथ देत आहेत मला. आणि तुम्ही स्वराचे सगळ्याचे ज्ञाते आहात. पण करविली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. राम अवतार प्रभूंचाच आहे, वादच नाही. परमतत्वाचा अवतार आहे. पण रामनाम रामरायाच्या अगोदरचं आहे. समर्थांना विचारा, राम हा कालचा, सुत दशरथाचा, अनंत जन्मीचा आत्माराम. काय शब्द आहेत समजून घ्या. म्हणजे हा राम वेगळा आहे असं नाही, तेच रामतत्व या रामरायाच्या रूपाने आलंय. पण हा अवतार कालचा आहे, त्रेतायुगातला. पण राम हा कालचा अनंत जन्मीचा आत्माराम. आणि म्हणून राम देवाच्या अवताराच्या अगोदरचं ते नाम आहे. आणि कुणी आमच्याकडे एक श्यामपुरी म्हणून महाराज आले होते, गेले बिचारे कोरोनाच्या नंतर. 4 वर्ष झाली. ते राम म्हणजे काय, तर त्यांचं ते लॉंग फॉर्म करायचे. आता प्रत्येकाची बुद्धी जशी किंवा प्रत्येकाची नजर. राम म्हणजे राष्ट्रमंगल, राष्ट्र मंगल. ज्याच्या असलेल्या चिंतनाने राष्ट्राचं नाही विश्वाचं मंगल होतं, त्याला राम म्हणावं. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. पुढे संसार बंधन तोडावेगी. आणि सगळे आपण तसे बंधनात आहोत या जगाच्या पाठीवर आहोत. कुठं जगाच्या पाठीवरच आहोत. पिक्चर चित्रपटात ते आहे, जग हे बंदिशाला, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला. जग हे बंदिशाला, ज्याची त्याला प्यार कोठडी. आपला फ्लॅट, आपला बंगला, आपली काय जे असेल ते. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सगळे सौंगडी. हातकडी ही अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला. हातकडीवरच प्रेम, बस. बंधनावरच प्रेम. काय अर्थ आहे त्याचा. जग हे बंदिशाला, जो तो आपुल्या जागी जखडे. ते अंगात येतं ना काही लोकांच्या. ते बाकीचे सांगणार आई जाग्यावर खेळायचं. सगळे आपण जाग्यावरच खेळतोय. लेझिम असतो ना, लेझिम खेळ नाही, खेळावर टीका नाही. त्या लेझिम खेळाला हालचाल असते पण अशी गती नसते पुढे. एकाच चौकात 4 तास. नाही लेझिमाचं नाही चालला, आपला लेझिमच चालला, एक गतीच नाही कुठली. जो तो आपुल्या जागी जखडे, नजर न धावे तटा पलीकडे. याच्या पलीकडे एक उदात्त जीवन आहे, तिकडे नजरच नाही कुणाची. जन देखे तरी प्रपंची गुंतले, स्मरण ते त्यांचे त्यांशी नाही. ऐका, उंबरातील किडे मकोडे, उंबरी करती लीला. त्या उंबरातल्या किड्याला वाटतं हेच आपलं विश्व आहे, पण त्या बावटाला कुठं माहिती आहे की झाडावर उंबर किती आहेत. अजून पुढचं बोलू का, अशी उंबराची झाडं किती आहेत. आणि त्याच्यात आपण कोण मोठे एवढे. आणि पुढचं फार गोड येते, कुणान माहित सजा किती ते. बाकीच्या जरी सजा ठरलेल्या आहेत, 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या, जामिनावर सुटून येईल, अमुक होईल तमुक होईल, काय होईल ते. कुणान माहित सजा किती ते, कोठून आलो हे नच स्मरते. बरं महात्मे बाबांसारखे महाराजांसारखे येतात मुक्त करायला. सुटके लागी मन घाबरते, जो आला तो रमला. जग हे बंदिशाला. आणि त्याच्यावरती आमच्या सरांनी रसग्रहण करताना म्हटलं होतं, जग बंदिशाला नाही तर जग ही प्रयोगशाळा आहे. आणि त्या प्रयोगाचं जर साधन कोणतं असेल तर ते नाम आहे. ते नाम आम्हाला मुक्त करतं.
मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मम म्हटलं की बांधला आणि तिसरं अक्षर त्याला एक जोडलं, न मम, संपलंच, मुक्त झाला. आणि ही असणारी जाणीव फक्त आम्हाला नामचिंतन करून देतं. नाम आम्हाला त्या भूमिकेमध्ये घेऊन जातं, बंधन तोडतं. म्हणून नामाप्रते जगी साधनं सोपे नाही. कोणालाही करता येतं, काही साधनं कोणाला नाही करता येत, स्त्रियांना नाही करता येत. वेद अत्यंत कृपण झाला जो तिही वर्णाचे काणी लागला, स्त्री शूद्रादी अबोला करुणी ठेला अद्यापी. ज्ञानेश्वर महाराज ते वेदाचे उणे फेडण्यासाठी नाम दिलं. ही वेदावर टीका नाही करा, लक्षात घ्या, त्याच्या मर्यादा आहेत, त्याच्या लिमिटेशन्स आहेत. म्हणून मग अशी बोललो की तुका म्हणे नाम. बरं, वेद खूप बोलला, कुणाला पाठ येतो? वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाशी शोधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. संपलं. पुढाऱ्यांनी किती भाषण केलं तरी त्याचं शेवट फायनल काय असतं? मला मत द्या, एवढंच असतं ना. तरी वेद फार बोलला तरी काय, परमात्म्याला शरण जावं, त्याचं नाम गावं. नाही ना वेळ तुम्हाला, मग त्याचा अर्थ नाम सगळ्याचं सार आहे, सगळ्याचं सार आहे. नामापरते जगी साधन सोपे नाही. कोणालाही करता येतं, कधीही करता येतं. त्या ह्याच्यातलं ऐकलं आणि शास्त्राचा नेहमी नाम चुकीचं म्हटलं तरी उद्धार आहे. काही विष्णू म्हणतात, काही जिष्णू म्हणतात. विष्णू म्हण, जिष्णू म्हण, कसंही म्हण. राम म्हण नाही तर मरा म्हण, हे रामनामाची तर महत्ता आहे. राम म्हण नाही तर मरा म्हण. उरफाट्या नामाने सुद्धा वाल्या कोळी तळले. नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना आदरवाचक म्हणले. बोलिले काय पुराण प्रसिद्ध बोलिले, आणि पहिला वाल्या. हा असा एकेरी उल्लेख आणि असा जरा तिरस्कारात्मक उपहासात्मक येतो त्यावेळेस वाल्या. पण ज्यावेळेस ते पवित्र जीवन होतं त्यावेळेस बोलिले, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. आणि वाल्मिकांचं परिवर्तन काय त्या नारदांनी दिलं नाम. 12 वर्ष बसले, अंतकरण शुद्ध झालं आणि नंतर 12 वर्षांनीच गेलेत. सगळं शुद्ध झालं, समाधी उत्थान पावली आणि सांगितलं वाल्मिकराव आता उठा. म्हणले प्रभू आता नाही उठवत, गुरुदेव आता उठवत नाही. म्हणले का, गुडघे वगैरे काय जाम झाले? नाही, रामरसाची आहे चवी, आता रामरसाची गोडी लागलेली, आता उठावेसे म्हणा, येत नाही नारायण. नाही म्हणले आता तुम्ही झाले सगळं, देखे प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, तया कर्तव्य असे उरले लोका लागे. आतापर्यंत केलेली बाबा आता शुद्ध झालात, आता जगासाठी हे पुढती पार्था रक्षणीय लोकसंस्था समाजाचं तुम्हाला देणं आहे आता काही, त्यासाठी उठा. म्हणले प्रभू उठतो, गुरुदेव उठतो, फक्त एक अडचण आहे, माझ्या अंगावर मुंग्यांची घरं आहेत. मी उठल्यानंतर मुंग्यांची घरं मोडतील ना, त्याची भीती वाटते. येते ना, हे भावार्थ रामायण आहे, 201 रामायण आहेत, सगळ्या महात्म्यांनी भाव त्याच्यातले काढलेले आहेत. वाल्या कोळी काय बोलतो, मी उठतो परंतु माझ्या अंगावर मुंग्यांचं वारुळ आहे आणि मी उठल्यानंतर ते वारुळ मोडलं जाईल, त्यांची घरं मोडली जातील. सिद्धांत असा आहे, 12 वर्षापूर्वी कोणाचीही घरं उद्ध्वस्त करायला जो मागं पुढं बघत नव्हता तो रामनामाने आता मुंग्यांच्याही घराची काळजी करायला लागला. इतकं संवेदनशील मन होणं म्हणजे राम म्हणणं आहे, म्हणजे राम म्हणणं आहे. नामापरते जगी साधन सोपे नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शाना असेल तर शाना तो धनी घेईल येते. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. कधी आमच्याकडे समाधान राहायला आलंय. हरीचे चिंतन सर्व काळ सातत्याने हरिबोला भांडता, हरिबोला कांडता. महाराज हरिबोलला भांडतानी कसं बोलायचं? एका महात्म्याने अर्थ सांगितला, भांडणाची वेळ आली ना हरीचं स्मरण करा, भांडणं मिटली जातील. आता भांडताना पण हरीन असं नाही, तसं नाही. ते भांडताना कसं काय हरी बोलणार? भांडणाचा प्रसंग मनात तो कामची नाही तेथे क्रोधची कायचा, तेथे कैचे भांडण रे, राम्या गड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे. राम्या गड्याची म्हणजे रामनामाची आवड लागली की भांडणच निवळून जातात. अशा स्वरूपाचा असलेला अद्वैताचा भाव नामाच्या भूमिकेतून येतो. आणि या स्टाईलने जगणारा. कोणती स्टाईल महाराज? ते सांगितलं की कीर्तनात, येवनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवून या ठाई, देवाजवळ संताजवळ जो चित्त ठेवतो, संताची पायी लीन व्हावे, भावसंपन्न जीवन जगतो, नामसाधना करतो, असा जो कुणीही असो त्याचा वंश आणि त्याचं जीवन किती गगनगामी आणि किती आदरयुक्त असतं किंवा आदर्शवत असतं. शेवटचं चरण भैरवी लावा. तुका म्हण धन्य वंश त्या नराचा, तुका म्हण धन्य वंश त्या नराचा, वंश त्या नराचा, तुका म्हण धन्य वंश त्या नराचा, तुका म्हण धन्य वंश त्या नराचा.
निश्चयाचा मेरू झाला ऐसा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्ताची ठेवोनी आठाई चंचल चित्ताची ठेवोनी आठाई संताची पायी लीन व्हावे 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 लीन व्हावे लीन व्हावे संताची पायी लीन व्हावे संताची पायी ठेवोनी आठाई चंचल चिताची ठेवोनी आठाई नाकाने सनई वाजवतात. थोडा याचा आवाज वाढावर त्या मला हाताने कसं त्यांचा पिवळ्या चढ. Ta
असा कोणी या पद्धतीने आपली जीवनशैली किंवा जीवनधारणा करत असेल तर तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐसा म्हणजे कैसा, आतापर्यंत सांगितलं तैसा, निश्चयाचा मेरू झाला. अशा स्वरूपाचं ज्याचं जीवन आहे तर ते धन्य स्वरूपाचं आहे, त्याचा वंश धन्य. एका विशिष्ट वंशाचा उल्लेख नाही केला महाराजांनी. कर्णाची थोडी सल आहे महाभारतातली, दैवयत्या कुले जन्म मदायतंतु पौरुषम. आणि म्हणून उत्तमा आत्मना ख्याता, स्वतःच्या जीवावर जगणारी जी भूमिका आहे ती उत्तम स्वरूपाची. पितृख्यातश्च मध्यमा, वडिलांच्या जीवावर जगणारे मध्यम. समर्थांच्या भाषेत बोलू, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. नाही, वडिलांचं नाव लावू की ठीक आहे, फक्त तेवढंच भांडवलावं नसावं, आपलं काहीतरी असावं ना. उत्तमा आत्मना ख्याता पितृख्यातश्च मध्यमा, मातुला मामाच्या जीवावर जगणारे आदम आणि स्वश्वरा आधमाधमा, सासऱ्याच्या जीवावर जगणारे आधमातले आधम. पुरुषार्थ नावाची काही गोष्ट आहे की नाही. आणि म्हणून आज महाराजांच्या श्री महाराजांच्या कृपेने चला जितकं मला काही बोलता आलं, खूप ऐकलं आहे तुम्ही, तुमची दुधाची ताण ताकावर भागवा असं गृहीत धरतो मी. परंतु धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली ही वाचा रामनामे, रामनामाने वाणी पिकावी, वाणी पिकलेली असावी आपली, वाणी पिकलेली असावी, वाणी कच्ची नसावी. बोलावे बरे बोलावे खरे, पडू नयेत कोणाच्या काळजाला चिरे. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराजांच्या संगतीत आपण आहोत काय सतत. मी सगळीकडे आहे, मी फक्त गोंदवलेलाच आहे असं नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस काशीला गेले त्यावेळेस गंगामाईनी पायाला मिठी मारली. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे सोडा बाई, गंगामाईला म्हणतात तुम्ही पाय सोडा माऊलींचे. ज्ञानदेव सर्वाठ आहे. फक्त हे माऊलींपुरतं बोलतं असं नाही, श्री महाराजही त्याच भूमिकेतलेत. ज्यांच्या घरामध्ये जगदीश पंढरीशाची उपासना आहे, लिंगोपंत स्वामी जे आहेत त्यांचे आजोबा पंढरीचे वारकरी, आणि भगवान बोलले तुला येता येत नाही ना, मी आता तुझ्या गावाला येतो. आणि म्हणून विठोबाचा मळ्यामध्ये जसं तुकोबारायांना सापडलं विश्वंभर बाबांच्या त्या मूर्ती, तसं विठोबाच्या मळ्यामध्ये महाराजांच्या आजोबांच्याकडे देव आलेले आहेत. ही विठ्ठलाची उपासना, रामरायाची उपासना, हनुमंतरायांची उपासना, दत्त उपासना. आणि ज्यावेळेस काशीला आईला घेऊन निघतात त्यावेळेस रामरायाच्या मूर्तीत डोळ्यातून पाणी येतं. ती स्थूल मूर्ती नाही आहे. कुणी म्हणले देवा तुम्ही बाबा तुम्ही चाललेत महाराज, देव रडतायत, काय जिव्हाळा असेल. ब्रह्मानंदांना म्हणतात ब्रह्मानंदा मला लोक रामदास स्वामींचा अवतार म्हणतात लोक, मला तुला वाटतो का रे, आहे का बरोबर मी रामदास स्वामींचा अवतार? म्हणले आहेत की तुम्ही अवतारच आहात, पण एक कमी आहे. गुरुला म्हणायचं तुमच्यात एक कमी आहे. म्हणजे तुम्ही रामदास स्वामीच आहात, फक्त त्यांना जो कल्याण होतात तसा मी कल्याण नाही आहे. काय भाषा आहे. अरे कधी कधी वैगुण्य दाखवतामध्ये सुद्धा मोठेपणा आहे, काय विनम्रता आहे ना. म्हणून सांगण्याचा खूप आता आठवणी सुटत आल्या मला आठवत राहतो खूप. सातला थांबायचं आहे तर थांबतो, सगळ्यांना वंदन करतो. सूर्याला माहिती असो किंवा नसो त्याच्या उगवण्याने कमळं फुलत असतात. श्रोत्यांना माहिती असो किंवा नसो तुमच्या प्रतिसादाने वक्ता बोलत असतो. आणि म्हणून छान पद्धतीचा प्रतिसाद तुम्ही दिला तुमच्या अंतर्यामी असलेल्या देवत्वाला दिव्यत्वाला. आणि प्रभूने आमच्याकडून सतत नाम घेत राहावं, करून त्यांनी घ्यावं. तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी, असं मागणं मागू. आणि या संतांनी दिलेलं अमोल स्वरूपाचं धन आहे. संत सारे संत आकाशाचे तारे, माझा ज्ञाना चंद्र झाला, रात्र उजळून गेला. इंद्रजित भालेरावांची कविता आहे. अजून नामा भ्रमला आजीव, तो आढळपदी ध्रुव. पंजाबपर्यंत गेले ना. आणि आढळपदी ध्रुवासारखे आहेत. जग उद्धाराच्या हेतू, एका झाला धूमकेतू. अचानक मधीच आले ना एकनाथ महाराज, सगळे भामनी बाकीच्या सगळ्या इस्लामी सत्ता कोणी नव्हतं मध्ये, नाथ माझे आले. आणि वासुदेवांची संघटना त्यांनी उभारली. लोकांच्या दारात जायचं आणि सगळं तत्त्वज्ञान सांगायचं. बंदी होती ना सगळी धर्मप्रचाराची. काय शांत राहून किती मोठं कार्य केलेलं आहे. जग उद्धाराच्या हेतू, एका झाला धूमकेतू. जनी शुक्राची चांदणी, तिची सुरेख नांदणी. तुका सूर्याचा झळाळ, त्याला भेटतो कळी काळ. काय भाषा आहे. आणि म्हणून हे संत आपलं भांडवल आहे, संत आपलं संपत्ती आहे, आणि ते आपलं धन आहे.
आणि त्यांनी आम्हाला राम नाम दिलं आहे. त्यांनी आम्हाला देवाचं नाम दिलं आहे. ते नाम खूप छान पद्धतीने जपू आणि त्या नाम आणि नामीमध्ये कोणताही अभेद न राहता त्याच्यासारखंच हो. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. आदरणीय परमश्रद्धेय आशाताई कुलकर्णी यांनी सेवेचा निरोप दिला. कुणीतरी एक प्रतिनिधी असतो म्हणून त्यांना धन्यवाद देतो. अर्थात त्यांना नाव शिफारस डंकेताई ना, हां डंका वाजलेला आहे त्यामुळं डंकेत असू द्या. डंकेताईंनी मला हे दिलं. आणि आपण सगळे काही एक नाव दोन नाव घेतली म्हणजे तेच प्रमुख आहेत असं नाही. माझ्या समवेत आलेले भरत महाराज वाघ गायनाचार्य, वारकरी संप्रदायामध्ये मोठं नाव आहे त्यांचं इथं मध्ये असणारे. गायनाचार्य विलास महाराज मोरे, कल्याण जे गाव आहे शिमगड त्याच्या पायथ्याला, त्या कल्याण गावाचेच आहेत ते. सचिनजी कोंडेकर तेही वाजवतात. प्रकाशजी वांजळे ते माझे चुलते आहेत आणि हे माझे सख्खे मामा आहेत रामचंद्र वाघ. आणि अक्षय हनमगर यांच्या धर्मपत्नीसुद्धा वारकरी कीर्तनकार आहेत. महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, त्याच्यामध्ये जवळजवळ आलेल्या होत्या त्या, म्हणजे असा क्रमांक त्यांचा. परंतु काही तांत्रिक गोष्टींनी राहिलं असेल, पण खूप आदर्श कीर्तनकार आहेत. खूप महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांना ज्यांनी साथ केलेली अशी ही सगळी मंडळी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझ्या ह्या लांबलेल्या विचाराला विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय 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 अपराध महाराज तुम्ही हे माझे विचारला अधिकार रामपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव